वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुरः पादौ मधुरौ नृत्यं मधुरं सख्यं मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं
रखिलं मधुरम् फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादर वृन्दनेत्रात् पूर्णेन्दु सुन्दर मुखादर कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने।
किमपि तत्त्वमहं न जाने। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ। मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणु महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते, हर हर महादेव। भारत माता की जय। श्री शुक मुनि जी की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत कथेच्या तिसऱ्या दिवशी आज आपला जो विषय आहे तो विश्व उत्पत्तीच्या संबंधीचा आहे. जसं उपनिषदांच्या ठिकाणी एक उपनिषद पुरं व्हायचं तर त्या उपनिषदाच्या संदर्भामध्ये विषय कोणते कोणते यायलाच पाहिजेत. त्यामध्ये जीव यायला पाहिजे, जगत यायला पाहिजे, त्याच्याच बरोबर जगदीश्वर यायला पाहिजे, मोक्ष यायला पाहिजे, साधना यायला पाहिजे. या 5 गोष्टी त्यात आल्याशिवाय एक उपनिषद पुरं होत नाही. उपनिषदामध्ये या सर्व विषयांना स्पर्श करावाच लागतो. तसंच या ठिकाणी पुराणांमध्ये सुद्धा सृष्टी उत्पत्तीशिवाय विषय पुढे जात नाही. त्यामुळे पुराणातही सृष्टी उत्पत्तीचा विचार केलाच जातो. प्रत्येक पुराणामध्ये सृष्टी उत्पत्ती वेगवेगळ्या प्रकारांनी मांडलेली आहे. भागवतामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारांनी मांडली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मांडली आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी ती वेगळी मांडली आहे. तर आपण त्या सगळ्याचा एक गोळाबेरीज सार किंवा त्याचं एक सुसूत्र असं रूप घेऊन आपण त्या विषयाला थोडा स्पर्श करू. कारण त्यामध्ये भुवनांचं वर्णन पुष्कळ आहे, त्यामध्ये सूर्याच्या गतीचं वर्णन पुष्कळ आहे, त्यामध्ये शिंशुमार चक्र आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या सर्व ग्रह ताऱ्यांचं वर्णन पुष्कळ बारकाव्यानी आहे. नुसता कालाचा विचार केला तरी सुद्धा अगदी ल व मात्रा, मुहूर्त, घटका इथपासून ते परार्धापर्यंत कालाचं मापन भागवतांनी पण दिलेलं आहे. अशा प्रकारे अनेक विषयांना स्पर्श करत आणि यातल्या प्रत्येकाच्या बद्दलचं अधिकाधिक स्पष्टीकरण भागवताच्या अंगाने देत भागवतांनी सृष्टीची उत्पत्ती मांडलेली आहे. आपल्याला हा जो विषय बघायचा आहे सृष्टी उत्पत्तीचा, तो विषय आपण फक्त एका साच्यामध्ये घालून त्या विषयाचं स्वरूप पाहूया. यामध्ये जी धारणा आहे भागवताची ती धारणा अशी आहे की आदी नारायण शेषावर शयन करून क्षीरसागरामध्ये पहुडलेले आहेत. तर हे दोघे एकमेकांपासून अभिन्न आहेत. जसं शेषावर पहुडायचं तसं शेषाने पृथ्वीचा भार पण घ्यायचा. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवून शेषाच्या ठिकाणी असलेलं भगवंताचं जे सानिध्य क्षीरसागर
आणि त्याचबरोबर त्या क्षीरसागरामध्ये अनेक ब्रह्मांड वर्णन त्याचं भागवताने केले की भोपळ्यासारखे त्या क्षीरसागरामध्ये तरंगत आहेत आणि त्यांचा दीर्घ कालपर्यंत तरंगणं ही गती चालू आहे. त्याचं कारण असं आहे की ते कालाने जेव्हा पक्व होतील, त्याचा जेव्हा योग्य काल येईल, त्याच वेळी त्या ठिकाणी त्या पुढे ब्रह्मांड उत्पन्न होणं किंवा त्या ठिकाणी गती प्राप्त होणं किंवा त्यामधून काही सृष्टीची निर्मिती होणं, या सगळ्यांची प्रक्रिया ही भगवंत ठरवतो. आणि त्याप्रमाणे तो त्या ब्रह्मांडाला त्याच्या उत्पत्ती करता त्या ठिकाणी चेतना देतो, त्या ठिकाणी उत्पत्ती घडवून आणतो. ती उत्पत्ती घडवणारं एक व्यक्तिमत्व असतं, त्याला तो जन्माला घालतो. त्या ब्रह्मांडाकरता उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारक अशा देवतांना जन्माला घालतो. हे सगळं करण्याकरता म्हणून त्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्याला जी जी सामग्री एकत्र करायची आहे, ती सामग्री तो एका ठिकाणी करतो. ती सामग्री कशी एकत्र करतो? कारण साक्षात भगवंत कशाच्याच मध्ये पडत नाही. तो स्वतः कोणतंच कार्य घडवून आणत नाही. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मी कार्य करतो आहे, माझ्या प्रेरणेने कार्य आहे, माझ्या अधिष्ठानावर कार्य आहे. पण भगवंत मी कार्य करतो ह्या भूमिकेत कधीच नसतो. आणि त्यामुळे प्रत्यक्ष कार्य करणारा तो नाही, पण तो कार्य कुणाकडून करून घेतो ती त्याची माया आहे. ते कार्य तो कुठे करून घेतो? हे सगळं ब्रह्मांड तो निर्माण करतो. कुठे निर्माण करतो? त्याच्या पोटात. भगवंताच्या बाहेर काहीच नाही आहे. सगळं काही आहे तो भगवंत आहे. आणि जे काही निर्माण होतं, जे काही घडतं, त्यामध्ये जे काही बदल आहेत, ते सगळे बदल कुठे होतात? तर तो भगवंत जो आहे तो अनादी आहे, अनंत आहे, असीम आहे, अपार आहे. त्यामुळे कुठल्याच काळामध्ये तो नाही असं होत नाही आणि त्याचा अंत पार लागत नाही. त्यामुळे त्याच्या कुठेतरी एका कोपऱ्यात खसखशी एवढं एखादं ब्रह्मांड, आपल्याला ज्या ब्रह्मांडाचं इतकं कोडं पडलं आहे ते त्याच्या दृष्टीने अगदी एवढंच आहे. ते निर्माण करण्याकरता तो काय करतो? ते निर्माण करण्याकरता तो आपल्याच पासून जी अभिन्न आहे अशी माया तो जन्माला घालतो. ती जी माया आहे, ती माया त्या ठिकाणी आपलं कार्य पुढे नेते. ते कार्य ती कसं करते? ते कार्य प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्याला जे पटलं आहे त्या पद्धतीने मांडलंय. भागवतकारांनी असं म्हटलं आहे की ते चेंडू सारखे किंवा भोपळ्यासारखे त्या क्षीरसागरामध्ये तरंगणारे जे ब्रह्मांडाचे चेंडू भोपळे आहेत, ते दीर्घ कालपर्यंत जेव्हा तरंगत राहतात आणि जेव्हा भगवंताला वाटतं की आता या ठिकाणी उत्पत्ती केली जावी, तर जेव्हा केव्हा उत्पत्ती केली जावी असं वाटतं, त्यावेळी त्या ब्रह्मांडामध्ये दोन शकल होतात. त्या ब्रह्माचं अंड, ब्रह्मांड म्हणजे काय? भगवंतांनी उत्पन्न केलेलं नवजीवनाच्या करता एक अंड आहे. त्या अंड्यामध्ये हे सगळं भरलंय. काय भरलंय त्यांनी? आता त्याला जेव्हा त्या अंड्याला फोडून बाहेर कोण येणार आहे? तर भगवंत त्या अंड्यामध्ये त्याला जे जे सृष्टी निर्मिती करता आवश्यक आहे ते मूलभूत साहित्य सामग्री त्यांनी त्याच्यामध्ये भरली आहे. आणि ती कशा प्रकाराने भरलेली आहे? ती ही सगळी सृष्टी निर्माण करण्याकरता काहीही कमी पडू नये या दृष्टीने भरलेली आहे. आणि ते भरलं जाणारं कोण आहे? तर आपण आपल्याला स्पष्टीकरणाकरता म्हणून मूळ प्रकृती आहे, म्हणजे माया आहे, म्हणजे ती मूळ माया आहे. त्या मूळ मायेच्या ठिकाणी हे निर्माण करण्याचं सामर्थ्य देऊन टाकलंय. आता ती माया हे निर्माण करणार आहे, ते करताना तिची पुढची पायरी काय आहे? तिने त्या पुढच्या पायरीवर हे सगळं जे निर्माण करायचं आहे त्याच्याकरता जे आवश्यक आहे ते सगळं बीज भावामध्ये, अव्यक्तामध्ये ठेवलंय. व्यक्त रूपामध्ये नाहीये. जसं आमचं वडाचं बी आहे, जसं आमचं धान्यांचं बी आहे, ते धान्याचं बी पाहून आपल्याला कळेल ही ज्वारी आहे, हा गहू आहे, तांदूळ आहेत, ही साळ आहे, हे पेरायचं आहे. परंतु त्यामध्ये आता कसं तांदूळ येणार आहे, कशी ज्वारी येणार आहे, हे ती ज्वारी बघून आपल्याला कळत नाही. कारण त्याची वनस्पती कशी, ती वाढते कशी,
त्या वनस्पतीची आवश्यकता काय, हे काही आपल्याला समजत नाही, कारण ते सगळं अव्यक्त रूपात आहे. येणारी ज्वारी सुद्धा अव्यक्त रूपात. त्या अव्यक्त रूपामध्ये काय होतं, त्या अव्यक्त रूपामध्ये हे सगळं एकत्रित राहिलेलं आहे. त्या अव्यक्तामधून आता व्यक्ततेला आणण्याची जी पुन्हा पहिली पायरी आहे ती म्हणजे हिरण्यगर्भ. तो हिरण्यगर्भ म्हणजे तेज. हे जे आकाश तत्व आणि वायू तत्व आहे, ही जी दोन आपल्याला माहिती आहेत पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश प्रकट झालं तरी काही फरक पडत नाही, ते सर्वदूर अवकाश रूपाने आहेच, कारण त्याच्यातून अभिव्यक्ती काहीच नाही, व्यक्तता काहीच नाही. आपण बघितलं आकाशात काय व्यक्त आहे, काही नाही, ती पोकळी आहे फक्त, आणि त्या पोकळीला आम्ही आकाश म्हणतो. वायू आहे, त्या वायूने आम्हाला काय दिसतं, काही दिसत नाही. जेव्हा हे जग दृश्य रूपाला यायचं आहे तेव्हा ते कशापासून निर्माण व्हावं लागेल, तेजापासून, प्रकाशापासून. आणि त्यामुळे तिसरा टप्पा काय आहे, हिरण्यगर्भ, ज्याच्यामध्ये तेज तत्व प्रकट होतं, ज्याच्यामध्ये तेज तत्व आकाराला येतं. मग त्यामुळे सर्व देवता जेव्हा आपण त्यांचं वर्णन करतो तेव्हा त्यांचं वर्णन कसं असतं, त्यांचे केस सुवर्णासारखे आहेत, त्यांचा रंग सुवर्णासारखा आहे, त्यांची कांती सुवर्णासारखी आहे, त्यांचा देह सोनेरी आहे. का, कारण ते तेजतत्वात व्यक्त होतात म्हणून. त्यांची अभिव्यक्ती ही नेहमी तेजात आहे. त्यामुळे आता काय अभिव्यक्त होतं, तेजतत्व अभिव्यक्त होतं. आता आपण आलोय कुठपर्यंत, आता एक ब्रह्माचं अंड आता ते फुटण्याकरता तयार झालेलं आहे, म्हणजे परिपक्व झालेलं आहे, आणि त्याच्यामधून सृष्टीची उत्पत्ती आता करायची आहे. तर त्या ठिकाणी आता जेव्हा उत्पत्तीला सुरुवात होते त्यावेळी प्रथम काय होतं, ही जी माया आहे किंवा ही जी मूळ माया आहे, तर ही मूळ माया ही कुणाबरोबर एकरूप होते, ती जी मूळ माया आहे ती तिच्या ठिकाणी तिच्याजवळ तिने अव्यक्तामध्ये जे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय ठेवलेत, पंचमहाभूत ठेवली आहेत, पंचतन्मात्र ठेवले आहेत, त्रिगुण ठेवले आहेत. त्यातल्या ती त्रिगुणातला सत्वगुण काढून घेते, आणि त्या सत्वगुणाच्या बरोबर अर्थात एक आपण विसरायचंच नाही की ह्याच्या मुळाशी कायम ईश्वराचं, परमात्म्याचं किंवा भगवान श्रीकृष्णाचं अधिष्ठान आहेच आहे. म्हणजे चैतन्य त्याच्यामध्ये संमिश्रित असल्याशिवाय, त्याकरता भागवतांनी काय शब्द वापरलाय बघा, त्यांनी असं म्हटलंय की द्रव्य म्हणजे मॅटर म्हणजे वस्तुमात्र, या जगाला निर्माण करण्याकरता आवश्यक असणारं जे वस्तुमात्र आहे ते. त्यानंतर ज्ञान म्हणजे जाणीव. इंग्रजीत आपण जेव्हा तत्वज्ञान जाणून घ्यायला जातो तेव्हा इंटेलिजन्स असं आपण म्हणतो त्या ज्ञानाला. आणि त्याचबरोबर तिसरी क्रिया म्हणजे ऍक्शन. आता क्रिया होण्याकरता काय आवश्यकता आहे, शक्तीची आवश्यकता. म्हणजे कोण कोण एकत्र आले, शक्ती आली, शक्तीच्या बरोबर ज्ञान आलं जाणीवेच्या रूपाने, आणि द्रव्याच्या रूपाने वस्तू मात्र आलं म्हणजे मॅटर आला. आणि त्यामुळे काय झालं की ह्या तीन गोष्टी जेव्हा एकत्र आल्या त्याच वेळी ह्या सृष्टीची उत्पत्ती व्हायला सुरुवात झाली, किंवा त्याच्याकरता हे आवश्यक आहे असं भागवतकार सांगतात. भागवतकारांचे हे शब्द आहेत, द्रव्य, ज्ञान आणि क्रिया, असे 3 शब्द त्यांनी वापरलेले. तर आता इथे काय होतं की ती जी मूळ माया आहे, ती मूळ माया, ही जी क्रिया, ही जी शक्ती आहे ती म्हणजे आता माया. आता ती कुणाशी जोडली गेलेली आहे, त्या ज्ञानाबरोबर. त्या ज्ञानाबरोबर जोडल्यानंतर आता ती काय निर्माण करते, आता त्या मूळ मायेपासून ती सगळ्या देवता निर्माण करते. त्या सगळ्या देवता निर्माण झालेल्या कुठे राहतात, त्या हिरण्यगर्भामध्ये. सर्व देवता, सर्व लोकपाल, म्हणजे जसं ब्रह्मदेवापासून निर्मिती आहे असं म्हटलं तर तिने त्या हिरण्यगर्भापर्यंत सर्व देवता सुद्धा तिने त्याच्यात निर्माण करून ठेवून दिलेली आहे. आता ह्या देवतांची निर्मिती झाल्यानंतर त्यांना जेव्हा प्रकट व्हायचं तेव्हा होतील, पण त्या हिरण्यगर्भाच्या पातळीवरती देवता
बनलेली आहे. आता त्याच्या पुढचं चौथं काय आहे? समष्टीच्या पातळीवर किंवा अभिव्यक्तीच्या पातळीवर, ब्रह्मांडाच्या पातळीवरची अभिव्यक्ती विचारात घेतली तर चौथं आहे तो विराट आहे. म्हणजे चार ह्या सृष्टीचे किंवा समष्टीचे चार देह कोणते आहेत किंवा चार गोष्टी कोणत्या आहेत? मूळ प्रकृती, अव्यक्त, हिरण्यगर्भ आणि विराट असे चार आहेत. त्या विराटामध्ये आता आम्हाला उत्पन्न करण्याकरता जे जे पाहिजे आहे ते सगळं तिथे ठेवून दिलेलं आहे. आणि आता हे सगळं तयार आहे कुठपासून? मूळ प्रकृतीपासून ते विराटापर्यंत. आता ते ब्रह्मांड उघडलं, ते अंड फुटलं, त्याच्यामधून जे निघालं, ते जे निघालं आहे ते भगवंतांनी सगळी सोय करून उडून ठेवून दिलेलं आहे भागवताप्रमाणे. पण ज्याला हे निर्माण करायचं आहे तोही निर्माण केला पाहिजे. म्हणून भगवंतानी जो स्वतः क्षीरसागरामध्ये शयन करून आहे, त्यांनी आपल्या नाभी कमलापासून एक प्रचंड मोठं कमल निर्माण केलंय. म्हणजे आपल्याला जर ब्रह्मदेव एवढ्याशा कमळावर बसला असेल असं वाटत असेल तर तसं नाही. ते एक प्रचंड, ज्याच्यामध्ये अनेक द्वीप आहेत, एकाच्या बाहेर एक आहेत, असं एक प्रचंड कमळ निर्माण केलं. आणि त्या प्रचंड कमळाच्या कर्णिकेवरती, त्याच्या टोकावरती तो ब्रह्मदेव बसला. तर त्याचं टोक म्हणजे सुद्धा एखादं मुंबई, पुणे, अमेरिका असेल एवढं मोठं ते टोक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्थानावरती आता तो बसलेला आहे. त्याला कळतच नाही मी कोण, मी कुठून आलो, माझं नाव काय, मी काय करायचंय, हे त्याला काही समजत नाहीये. त्यामुळे तो त्याचा शोध घेतोय की मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, कसं राहायचंय. तर आता त्याला कळतं की हे जे आहे हे कमळाच्या फुलासारखा आकार आहे, पुष्कळ फिरतो, हा खूप दीर्घ काळ त्याच्यामध्ये जातो. आपण एकदम त्याचा संक्षेपाने विचार करतो तेव्हा त्या काळाची आपल्याला कल्पना येत नाही. पण असा दीर्घ काळपर्यंत तो ब्रह्मदेव त्याचा शोध घेत राहतो. त्याला कळतं की अरे जिथे आपण बसलेलो आहोत हे एक कमळ आहे, त्याचा आकार कमळासारखा आहे, मग ह्याला देठ असला पाहिजे. मग त्यांनी प्रचंड संशोधन करून तो देठ शोधला आणि त्या देठावरून तो खाली 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 तो देठ कुठे जातो आहे हे त्याचा तो शोध घ्यायला लागला. पण त्याला त्याचा शोध घेऊन त्याचं मूळ काही सापडलं नाही. तो परत आला, तो थकला आणि तो परत आला. आता आल्यानंतर आपण काय करावं हे त्याला कळेना की आता मला काय, मी कोण आहे, काय आहे, माझा हेतू काय माझ्या असण्याचा. तेव्हा त्याला अंतःकरणामध्ये ज्ञान स्फुरण पावलं आणि त्यांनी असं सांगितलं, तू तप कर. तप कशाचं करायचं? त्याच्याच अंतःकरणामध्ये ओंकार या मंत्राचं स्फुरण झालं आणि मग तो त्या ओंकाराचं तप करायला दीर्घ कालपर्यंत पुन्हा त्यांनी तप केलं. ते तप केल्यानंतर त्याला कळलं की आपल्या ठिकाणी जे कार्य योजलेलं आहे ते सृष्टीच्या उत्पत्तीचं आहे. त्या सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता भगवान श्रीकृष्णांनी वेदांच्या सहित, वेद ज्ञानाच्या पण सहित आपल्याला जन्माला घातलेलं आहे. आता ते सगळं जे ज्ञान आहे ते हळूहळू आपल्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्या ज्ञानाच्या आधाराने आपल्याला ही सृष्टी निर्माण केली पाहिजे. मग त्याकरता काय केलं पाहिजे? आता त्याकरता पण पुन्हा एकदा तपच केलं पाहिजे. त्याला एक कळलं की भगवंताची अपेक्षा फक्त तपाची आहे. भगवंत असं म्हणतो की तपानी ज्ञानाची प्राप्ती होते. त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता पुन्हा त्यांनी तप करायला सुरुवात केली आणि तप केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ही सृष्टी निर्मिती करताना मला मूलभूत काही घटक निर्माण करावे लागतील. ते करताना त्यांनी काय केलं? एक स्वतः उत्पत्ती करणारा, एक ह्या सगळ्या सृष्टीचं पालन करणारा, एक ह्या सृष्टीचा संहार करणारा, एक सत्वगुण मनुष्याला चांगलं राखणारा, दुसरा रजोगुण मनुष्याला क्रियाशील ठेवणारा, तिसरा तमोगुण मनुष्याला अज्ञानही देणारा आणि मनुष्याला स्थिरही करणारा, असा तमोगुण आहे. तमोगुण वाईट आहे असं नाही. तमोगुण त्याच्या चांगल्या बाजूनी पाहिला तर तमोगुणाशिवाय आम्ही आसन काय लावणार?
तमोगुणाशिवाय आपण खाली बसलात, खुर्चीवर बसलात, मी इथे आसनावर बसले, आपण काय बसलो असतो 3-3, 4-4 तास? बसलोच नसतो जर तमोगुणाचा आम्हाला जर लाभ झाला नसता. तर नाही तर बसताच येणार नाही. माणसं म्हणतात ना पुढे पुढे की अहो आता बसता येत नाही, आता फार वेळ एका जागेवर बसणं होत नाही. त्याचं कारण असं आहे की तमोगुणाची जी चांगली बाजू आहे ती आमच्या देहातनं सुटली. ती आम्हाला ज्या प्रकाराने सांभाळू शकते ते तमोगुणाचं सांभाळणं संपलं. मग तमोगुण आमच्या शरीरात कोणत्या रूपाने राहिला? तो आमच्या ठिकाणी ज्ञानाला तमोगुणाने ग्रासलं. म्हणजे देहाच्या प्रत्येक पेशीला कार्यक्षमता तिची घालवली. तिला तमोगुणामध्ये नेल्यामुळे ती पेशी कार्यशील राहिली नाही. माणूस म्हणतो आता काय करावं, लक्षात राहत नाही. माणसं भेटली की आठवतात, कळतात, बोलायला लागलं की नाव आठवत नाही. गेलं ना, कुठे गेला? अज्ञानात गेला, तमात गेला. त्यामुळे तमाच्या ज्या बाजू आहेत त्या तीनही बाजू देहाला आवश्यक आहेत, जगताला आवश्यक आहेत. तशाच त्यांचा अतिरेक सुद्धा त्रासदायक आहे. अर्थात तो आता आपला विषय नाही. आताचा जो आपला विषय तो असा आहे की ह्या तिघांच्याही करता देवता आल्या. आता हा स्वतः निर्माण करणार आहे हे याला कळलं, म्हणून हा ब्रह्मदेव हा उत्पत्तीला कारक आहे. भगवान विष्णू हे स्थितीला पालन करते म्हणून कारक आहेत. आणि तिसरे भगवान शंकर किंवा शिव हे लयाला कारक आहेत, नाशाला कारक आहेत. हे 3 गुण उत्पन्न झाले. आता त्यांनी हे जग निर्माण करायचंय. आता कसं निर्माण करू? ते निर्माण करण्याकरता या जगाकरता पुन्हा एक पायरी खाली तो सत्वगुण घेतला. कारण आतापर्यंत माया वगैरे सगळं वरती आहे, पण त्या सगळ्या त्यांच्या मूळ शुद्ध रूपात आहेत. आता माया आणि तिचा सत्वगुण असे 2 एकत्र आले. ते एकत्र आल्यानंतर मग ह्या सृष्टीवरती कार्यरत ईश्वर निर्माण झाले, या कार्यरत देवता निर्माण झाल्या. हे सगळं निर्माण कसं झालं? त्यातून निर्माण झालं. ईश्वराची निर्मिती, त्याचं शब्द काय म्हणतो आपण? शुद्ध सत्वोपाधिक माया म्हणजे ईश्वर. त्याचं स्थान आपल्याला कळलं. हिरण्यगर्भात ते कसं आहेत, काय नाही, त्यांना कसं निर्माण व्हावं लागेल. निरनिराळे अवतार, कला अवतार, अंशावतार, पहिल्या दिवशीपासून आपण ते सगळे जे निर्माण व्हायचे त्याची सगळी प्रेरणा त्या हिरण्यगर्भाच्या पातळीवरती होत राहील. या ठिकाणी खाली विराटामध्ये जेव्हा आम्हाला आमचा देह चालवायला, जेव्हा ब्रह्मदेवाला ते सगळं पुढचं तयार करायचंय, त्याच्या आधी इथे चालवणारा कोणीतरी पाहिजे ना. तो जो कोणी चालवणारा सूत्रात्मा आपण म्हणतो, विश्वात्मा आपण म्हणतो, नाही तर वैश्वानर असं आपण म्हणतो. या विराटाला अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. तर तो जो वैश्वानर आहे तो वैश्वानर आता निर्माण कशापासून करायचा? तो वैश्वानर जो निर्माण होतो तो त्या शुद्ध सत्वोपाधिक मायेनी निर्माण झाला. तो ईश्वर निर्माण झाला. आता जीव निर्माण करायचा. जीव कशाने निर्माण होतो? आता इथे शुद्ध सत्वाची उपाधी म्हणजे शुद्ध ज्ञान आहे. ते शुद्ध ज्ञान म्हणजे ईश्वर आहे. आणि इकडे अज्ञान आणि चैतन्य आहे. इथे पण चैतन्य आहेच, पण इथे जे चैतन्य आहे ते अज्ञानाबरोबर मिसळलंय. इथे जे चैतन्य आहे ते ज्ञानाबरोबर मिसळलंय. अज्ञान म्हणजे अविद्येबरोबर. अविद्येबरोबर जेव्हा चैतन्य मिसळलं तेव्हा जीव जन्माला आला. जेव्हा सत्वगुण म्हणजे ज्ञानाबरोबर जेव्हा चैतन्य मिसळलं, माया करती. आता हे माया अध्यारूत आहे. आपण प्रत्येक ठिकाणी अधिक माया असंच म्हणायचं. इथे सत्वगुणाबरोबर चैतन्य अधिक माया, इथे अविद्येबरोबर चैतन्य अधिक माया. इथे अविद्येबरोबर चैतन्य अधिक माया झाल्याबरोबर हा जीव निर्माण झाला आणि तिथे तो परमात्मा ईश्वर निर्माण झाला. आता तो ईश्वर कसा आहे? ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु तिष्ठती. तो आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये अंतर्यामी राहिलेला आहे. असा ईश्वराला ह्या ब्रह्मदेवानी निर्माण केला. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण
जीव जरी निर्माण झाला तरी त्या जीवाला कार्यकारी होण्याकरता त्याचा पण एक काहीतरी ढाचा तयार पाहिजे, त्याच्याही बाजूने एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आता ते इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे, असे 4 देह आहे. यामध्ये स्थूल देह जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कुठलीही क्रिया घडू शकत नाही. कारण आम्हाला देहाशिवाय काय करणार, इंद्रियांशिवाय काय करणार, ह्या हालचाली होणार कशा? आणि त्यामुळे हा जो स्थूल देह आहे त्या स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे, त्या सूक्ष्म देहाच्या आत कारण देह आहे, आणि जो चौथा महाकारण आहे तो साधनेनी प्राप्त झालेला आहे. जेव्हा पूर्ण चित्ताची शुद्धी झालेली आहे त्यावेळी जो देह शिल्लक राहतो, ती जी देहाची स्थिती आहे ती महाकारण देहाची स्थिती आहे. आणि त्यामुळे तो महाकारण देह जो प्राप्त होईल तो योग्यांना प्राप्त होईल, भक्तांना प्राप्त होईल, ज्ञान्यांना प्राप्त होईल, कर्मनिष्ठांना प्राप्त होईल. परंतु आम्ही सगळे कारण देहापर्यंत नक्की बांधलेले आहोत. आम्ही कारण देह जो आहे त्या कारण देहामध्ये आम्ही निश्चितच त्या स्थानापर्यंत आम्हाला ह्या 3 देहांच्या अवस्थांमधून जावं लागतं आणि जातो. कारण देहाच्या अवस्थेत केव्हा जातो? जेव्हा प्रलयाची वेळ येते तेव्हा ह्या सगळ्यांना गुंडाळलं जातं आणि ते सगळे गुंडाळून कुठे नेले जातात? त्या कारण देहामध्ये आणले जातात. तो कारण देह अगदी बीजभावाला येतो. तो बीजभावाला आला की ब्रह्मदेव त्या सगळ्यांना आपल्यामध्ये साठवून घेतो आणि भगवंत ब्रह्मदेवाला म्हणतो जे भागवताप्रमाणे की आता मी पण शयन करतो योगनिद्रेमध्ये, आता ब्रह्मदेवा तुझी पण रात्र झालीये, तू पण झोप. मग तो जेव्हा झोपतो तेव्हा तो आपल्या पोटामध्ये आम्हाला सगळ्यांना सामावून घेतो. ते कोणत्या रूपामध्ये सामावून घेतो? तो त्या कारण देहाचा सूक्ष्म अंश बनवून त्यांनी सामावून घेतलंय. म्हणजे आमच्या कारण देहाचं प्रयोजन कळलं, आमच्या महाकारण देहाचं प्रयोजन आपण पाहिलं. तो आम्हाला आता जरी प्राप्त नसला तरी जेव्हा केव्हा अधिकार प्राप्त होईल तेव्हा तो प्राप्त होईल. सूक्ष्म देह आणि स्थूल देह तो तर आम्हाला प्रत्यक्ष आहे, त्यामुळे आम्हाला त्या देहाची पुष्कळ चांगली ओळख आहे. म्हणाले सूक्ष्म देह जो आहे तो ह्या शरीराबरोबर आहे, ह्या शरीराच्या आत आहे. आणि ह्या शरीराच्या आतमध्ये असणारा जो सूक्ष्म देह आहे तो सूक्ष्म देह जेव्हा हा स्थूल देह टाकण्याची वेळ येते त्यावेळी त्या सूक्ष्म देहाला घेऊन जातात, त्यावेळी तो सूक्ष्म देह जातो. म्हणजे देहाला टाकतो आणि जो निघून जातो तो सूक्ष्म देह आहे. तो काय आहे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 महाभूत किंवा तन्मात्र, कुणी काही घेतं, आणि त्याच्याबरोबर अंतःकरण चतुष्टय म्हणजे 19. त्याच्यात 5 × 15 आणि 4 19 असे हे 19 घटक त्या सूक्ष्म देहात आहेत. तो सूक्ष्म देह मृत्यूबरोबर निघून जातो. आता ह्या सूक्ष्म देहाचं कारण आपल्याला कळलं. आता ह्या स्थूल देहाचं कारण आहे. हा स्थूल देह कशा करता? कारण हा जो लोक आहे हा भगवंतानी कशा करता निर्माण केलाय? त्याची अनेक ब्रह्मांड आहेत आणि त्या अनेक ब्रह्मांडांमध्ये त्याची अनेक प्रयोजनं असतील, आपल्याला माहित नाही. पण या ब्रह्मांडाचं प्रयोजन एकच आहे, तो म्हणजे हा इथे कर्मलोक आहे. केलेल्या कर्माचं फळ भोगणे हे इथलं तत्व आहे. म्हणजे या लोकात येतो तेव्हा आपल्याला कोणत्या तत्वानी चालायचंय की जे जे आम्ही कर्म करतो ते ते कर्म आम्ही भोगतो. हा जो स्थूल देह आहे हा स्थूल देह ते कर्म भोगण्याकरता आलेला आहे. केव्हाचं कर्म आहे? पूर्वजन्मातलं कर्म आहे. या जन्मात जे करतो आहोत त्याचंही कर्म आहे आणि त्यामुळे जे भोगावं लागतं ते पूर्वजन्म आणि हा जन्म. कारण तात्काळ काही मिळतात ना आम्हाला परिणाम. कुठेतरी थंडी वाऱ्यात गेलो, आता वक्ता आपला हाय होई करतोय, 4-4 वाट्या इथे 4-4 डब्बे घेऊन साखर खातोय, 4 वस्तू खात, कशा करता? कारण तात्कालिक परिणाम आहेत. थंडी वाऱ्यात गेलात तुम्ही, तुमचं संरक्षण नीट केलं नाही केलं, शरीराने साथ दिली नाही दिली, झाली अडचण आली आणि मनुष्य ताबडतोब त्या कर्माचा परिणाम भोगतो. आपण म्हणतो नाही हो, गेलोच नसतो तो बरं झालं असतं. आता पश्चात बुद्धी काय कामाची? जे झालं ते झालं. आणि त्यामुळे केलेल्या कर्माचा जो भोग आहे, जो परिणाम आहे तो भोगावाच लागतो. हा लोक एवढ्याच करताय, हा देह तेवढ्याच करताय. तो काय? आम्ही केलेलं कर्म पुष्कळ आहे. ते कर्म कुठे आहे? ते आमच्या संचित रूपाने साठवून ठेवलेले आहे.
ते साठवून ठेवलेलं जे कर्म आहे ते कर्म एकेका जन्मामध्ये प्रारब्धाच्या रूपाने भोगण्याकरता येतं. तो जो प्रारब्धाचा भाग म्हणून जेव्हा कर्म भोगावं लागतं त्यावेळी तर आम्ही प्रारब्ध पक्क करून घेऊन आलेलो असतो, प्रतिदिनी त्या प्रारब्धाचा भोग घेत असतो. मोठी एक शंका आहे की प्रारब्धाचाच भोग जर भोगावा लागत असेल आणि जर हे आयुष्य संपवावं लागत असेल कर्माचं भोग भोगून, तर मग हे सगळे उद्योग पाहिजेत कशाला? या कृष्णकथा, त्याची भक्ती, ज्ञान, वैराग्य, मनाची एकाग्रता, अंतःकरणात भगवत भक्ती, हे सगळे विषय कशाला पाहिजेत? जे बाहेर आहे ते आयुष्य जास्त चांगलं आहे. ईट, ड्रिंक अँड बी मेरी, बस खा प्या आणि मजा करा, हे तर उत्तम आयुष्य, कुठे बिघडलं? तर म्हणाले असं नाहीये. या स्थूल देहाबरोबर जसा प्रारब्धाचा भोग आम्हाला आहे तसं कर्माचं स्वातंत्र्य या लोकांमध्ये देऊन भगवंतांनी हे ब्रह्मांड विकसित केलंय. म्हणजे आमच्या पूर्वकर्माचा भोग भोगायला सांगितलाय, पण त्याच्यावर काय सांगितलंय? ते भोग भोगत असताना आज आम्ही काय कर्म करतो, ते कर्म किती उत्कट करतो, ते किती प्रामाणिक करतो, त्या कर्माशी आम्ही किती एकनिष्ठ राहतो, त्याची फलं जी आहेत ती आमच्या प्रारब्धाच्या रेषा पुसायला समर्थ आहे. ज्या ललाट रेषा आहेत आमच्या, त्याही पुसण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे. आणि म्हणून भगवत भक्ती का करावी, आता महात्म्य सगळं आजपासून आपण पाहणारच आहे. तर त्यामध्ये मनुष्य कर्माच्या ठिकाणी स्वतंत्र करून त्यांनी पाठवलाय. आता ह्या गोष्टी मागे झाल्या. आता याच्या पुढे आता ब्रह्मदेव हे सगळं जग विकसित करतोय. कशावर करतोय? त्यांनी एकाच वेळी समष्टी आणि व्यष्टी या दोन गोष्टी समोर ठेवल्या आहेत. समष्टी म्हणजे संबंध ब्रह्मांड आणि व्यष्टी म्हणजे प्रत्येक व्यक्ती. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी आहे तेच सगळं ब्रह्मांडामध्ये आहे. तर आता ब्रह्मांड निर्माण करणं आणि त्या ब्रह्मांडामध्ये सर्व काही सुखसोयी उत्पन्न करणं आणि तशीच व्यक्ती घडवणं, या दोन गोष्टी करण्याकरता त्यांनी 8 गोष्टी घेतल्या आणि त्याला त्यांनी अष्टधा प्रकृती असं म्हटलं. 5 महाभूत आणि 3 गुण, सत्व, रज आणि तम. आणि या ठिकाणी महाभूतांच्या मध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे घेऊन सगळं घडवायला सुरुवात केली. मग त्यातल्या प्रत्येक गोष्टींनी घडवताना आता समष्टीत घडवलं. समष्टीत काय घडवलं? महत. पहिल्यांदा घडवलं महत. महत म्हणजे काय? मला जाणीव आहे, मी आहे याची जी मला जाणीव आहे. क्वचित मीची जाणीव मी विसरेन, पण कुठली तरी जाणीव जात नाही. एखादा मनुष्य भ्रमिष्ट झाला किंवा एखाद्या माणसाची स्मृती गेली तरी सुद्धा त्याची वेडीवाकडी, भ्रमित, डिस्टॉर्टेड का असेना, पण स्मृती, स्मरण, मेमरी असते. ती काय आहे? त्या ज्ञानाचं विस्कळीत स्वरूप आहे, छेद गेलेलं स्वरूप आहे. असं असलं तरी सुद्धा ज्ञान आहे. आता ते महत जे आहे ते व्यापक आहे. सबंध विश्वाच्या ठिकाणी ती जाणीव भरून आहे. तिथे ब्रह्मदेवानी सुरुवातीला काय निर्माण केलं? ही सबंध विश्वातली जाणीव निर्माण केली. त्या जाणीवेतून दुसरं काय निर्माण केलं? त्यामधून ह्या जाणीवेत 2 गुण प्रभावी आहेत. एक गुण रजोगुण आणि दुसरा सत्वगुण. कारण जाणीव म्हणजे ज्ञान, ज्ञान हे सत्वाशी जोडलेलं आहे. आणि रजोगुण म्हणजे त्याची क्रियाशीलता. नुसतं ते ज्ञान जड डोक्यामध्ये बसले, आम्हाला काहीच त्याचा उपयोग होत नाही, समजत नाही, कळत नाही, तर त्या ज्ञानाचा काय उपयोग? त्यामुळे ते ज्ञान हे सत्व आणि रजांनी युक्त त्या महतामध्ये निर्माण केलं. तमोगुणापासून, त्या दोघांच्या नंतर राहिलेला जो तमोगुण आहे त्याच्यापासून काय निर्माण केला? अहंकार. सबंध विश्वामध्ये, सबंध ब्रह्मांडामध्ये तो केला. म्हणजे सबंध विश्वाला एक अस्तित्वाची जाणीव दी. आपण फक्त कल्पना केली तर आपल्याला ते मनात लक्षात येईल की एवढं विश्व आहे, त्या विश्वाला मी विश्व आहे ही कल्पना असायला हवी की नाही? मला ज्ञान आहे ही कल्पना असायला हवी की नाही? ही जाणीव कुणाला दिली? विश्वाला. त्याच्याच बरोबर आम्ही निर्माण केले छोटे छोटे जीव. या प्रत्येक जीवाला सुद्धा लहान मुल सुद्धा म्हणतं की नाही मला हे नको, मी हे खाणार. म्हणजे तुला काय कळतंय? खा. नाही पण मला नको. कारण का? त्याची जाणीव आहे, त्याला कळतंय मला नाही खायचं हे. ही ज्याची त्याची जाणीव आहे आणि त्याची मला म्हणतो आहे तो, मला खायचं नाही, मी हे घेणार नाही. कारण मी कुणीतरी आहे, माझ्या असण्याची जाणीव आहे. ही कुठपर्यंत आहे?
जिथपर्यंत आपल्याला बेशुद्धावस्था येत नाही, आजच्या भाषेत बोलायचं तर कोमॅटिक स्टेट येत नाही, मनुष्य कोमामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भ्रमला तरी सुद्धा काहीतरी स्वत्वाची भ्रमिष्ट जाणीव आहे. तो स्वतःला कुणीतरीच समजतो, तो दुसऱ्याला कुणीतरीच समजतो. ही जाणीव जरी योग्य नसली आणि ही त्याच्याविषयीचा जो भाव आहे तो योग्य नसला तरी भाव आहे, म्हणजे ही व्यक्ती आहे, ही वेगळी आहे, याचं काहीतरी स्वरूप आहे हे त्याला जाणवतं. पण जेव्हा तो कोमात जातो तेव्हा त्याला स्वतःचं भान राहत, वर ह्या स्थूल देहावर राहत नाही, सूक्ष्म पातळीवर राहतं का नाही अजून तरी काही आपल्या वाचनात आलं नाहीये की बाबा सूक्ष्म पातळीवरती कोमॅटिक स्टेटमध्ये काय काय होतं, किती जाणीव असते. अर्ध अबोध स्थिती असते तेव्हा म्हणजे थोडा सबकॉन्शियस असतो, सबकॉन्शियस माइंड नाही पण पूर्णपणे बेशुद्ध नाही, पूर्णपणे जागृत नाही, अशी स्वप्नाची नसली तरी सुद्धा अर्धवट शुद्धीची अवस्था असली तर काही गोष्टी मनुष्याला समजतात, नोंद होते, रजिस्टर होतात, काही गोष्टींची नोंद होत नाही. त्यामुळे मेंदू हे एक प्रचंड असं गुंतागुंतीचं जरी स्थान असलं तरी सुद्धा विश्वाला पण अहंकार दिलेला आहे. समुद्राचा समुद्र म्हणून अहंकार आहे, नदीचा नदी म्हणून वेगळी जाणीव आहे, ती तिच्या जाणीवेत. नाही तर नदीला मी नदी आहे याची जाणीव जर नसती तर तिने प्रवाहाची दिशा ठरवलीच नसती, तिला ती गती कळलीच नसती, मी कसं व्हायचंय. या ठिकाणी काहीतरी मध्ये आडवं आल्याबरोबर ती त्यातल्या त्यात पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स आणि खाली जाण्याकरता जो सगळ्यात जास्त चांगला आहे तोच मार्ग निवडते. प्रत्येक वस्तू जगतातली तिच्या ठिकाणी तिची जाणीव आहे आणि तिच्या ठिकाणी तिचं स्वतःचं अस्तित्व याचं तिला भान आहे. तसाच त्यांनी आमच्यासारखे सगळे पशु पक्षी प्राणी निर्माण केले की ज्यांना एक जाणीव आहे आणि त्या जाणीवेबरोबर मला माझं स्मरण आहे, मी आहे, मी कुणी आहे, मला हे करायचंय, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, मला हे बिलकुल पटलं नाही, मला त्रास होत वगैरे वगैरे सगळ्या जाणीवा ज्या आहेत त्या मीशी निगडीत आहेत, माझ्या अहमशी निगडीत आहेत. आता हे सगळी सृष्टी निर्माण केल्यावर या संबंध जी विश्वाची सृष्टी आहे ही नामरूपात्मक विश्वामध्ये असणारी चर आणि आचर सगळी खरं म्हणजे चरच आहे, आचर अशी नाहीच आहे. सगळ्यामध्ये भगवंत असल्यामुळे सर्व सृष्टीत चेतना आहे. पण आमच्या ठिकाणी चैतन्य विशेष रूपाने प्रकट आहे, त्यामुळे आम्हाला दुःख होतं, आम्हाला सुख वाटतं, आम्हाला हे आवडत नाही, आम्हाला ते बरं वाटत नाही, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक घटना घडतात आणि मग मनुष्य म्हणतो मी दुःखी झालो, आता आयुष्यात मला सुखी व्हायचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्याच्याकरता काय निर्माण केलं, सुखाचे 2 स्तर निर्माण केले. एक स्तर या जगात निर्माण केला, या सृष्टीत निर्माण केला. या सृष्टीत त्यांनी 3 लोक निर्माण केले, पृथ्वी लोक, अंतरिक्ष लोक आणि स्वर्ग लोक. अंतरिक्षामध्ये आम्ही सुख मिळवतो की नाही, आम्हाला किती आनंद आहे की आज आमचं श्रीहरी कोटावरनं जे एक एक रॉकेट उडतं त्याच्याबरोबर जगातली इतक्या लोकांनी आमच्याकरता रॉकेट दिलेत की ह्याच्याबरोबर आमची रॉकेट सोडवा, म्हणजे कमर्शियली आम्ही त्यांच्यापेक्षा सुद्धा स्ट्रॉंग झालो, आमचं सुख आहे. या पृथ्वी तलावरती मिळवण्याची सुख कशाच्या साह्याने, अंतरिक्षाच्या साह्याने. माणूस अंतरिक्षाच्या साह्याने विमानातून जाताना कुणी आमचं सगळं आयुष्य गेलं, आम्ही विमानात बसलो नाही, एक अनुभव तर घ्यावा. अंतरिक्षामध्ये जाण्याचा अनुभव घेण्याकरता प्रत्येक उत्सुक आहे. तो काही पृथ्वीच्या कक्षेच्या आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या म्हणजे भूलोकाच्या कक्षेच्या बाहेर जातो असं नाही, पण अंतराळात उडण्याचा तर अनुभव आहे. आणखीन अंतराळ क्षेत्र वर असेल, आणखीन भगवंतानी एक म्हणजे ब्रह्मदेवानी आणखीन एक वर्ग निर्माण केला, तो म्हणजे स्वर्ग. की जी सुख तुला इथे मिळत नाहीत, तुला इथे दुःख आहे, दुःखाबरोबर सुख आहे, दुःख विरहित सुख स्वर्गात घे. तारुण्य तुझं नष्ट होणार नाही, तुला भूक लागणार नाही, तुला तहान लागणार नाही. कारण आजकालच्या मुलांना जेवायचा कंटाळा येतो, त्यांना ते दही भात कालवून द्या, वरण भात कालवून द्या, तेव्हा कुठे खायचं, चावायचं, अरे कंटाळा येतो मुलांना. ह्या सगळ्याचा कंटाळा आहे. तिथं भगवंत म्हणतो कसलाच कंटाळा करू नका, तुम्हाला यातलं काही भोगावं लागणार नाही. असा हा स्वर्गलोक निर्माण केला. मनुष्य ह्या सुखापेक्षा अधिक सुखाची अपेक्षा करील, त्याच्याकरता
त्यांनी महाहा जनहा तपाहा सत्यम असे 4 लोक या ब्रह्मकटाहाच्या बाहेर निर्माण केले. हा ब्रह्मकटाह म्हणजे काय आहे? हे आता हा झाला गोळा किंवा हा झाला भोपळा. त्या भोपळ्याला कापला मधून, जो वरचा भाग आहे तो स्वर्ग आदींनी जोडला गेला, खालचा जो भाग आहे तो भूलोकापासून खाली ठेवला, आणि आता जो वर कढई, कटाह म्हणजे कढई, या 2 उलट्या सुलट्या कढई आहे. हे जे पृथ्वी तल आहे, इथे खालून एक कढई आहे, वरून एक कढई आहे. ही सगळी धडपड कशा करता आहे? या कढईच्या वरच्या भागाला ओलांडून पलीकडे जा. त्याच्या आत राहिला तर स्वर्ग मृत्यू जा ये सगळी आतले आत आहे. कारण हे सगळं जे आहे ना, पूर्णपणे एक एक असं इंडिपेंडंट युनिट आहे एक ब्रह्मांड. म्हणजे याला ओलांडून पलीकडे गेला तरच मनुष्य त्या लोकांचा अनुभव घेईल. तिकडचा अनुभव घेण्याकरता परमार्थ मार्ग आहे, इथला अनुभव घेण्याकरता प्रवृत्ती मार्ग आहे. आणि ह्या प्रवृत्ती मार्गामध्ये सुद्धा ज्यांनी पुष्कळ पुण्य केलंय आणि त्याला स्वर्गाचं सुख भोगून खाली यायचं नाहीये, गतागत त्याला नकोय, त्याच्याकरता भगवंतानी आणखी म्हणजे ब्रह्मदेवानी आणखीन लोक निर्माण केलेत, ते म्हणजे पाताळ लोक. त्याच्यामध्ये आतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल हे सगळे लोक आहेत. या सगळ्या लोकात त्यांनी काय केलंय? या सगळ्या लोकात असं सुख आहे की तिथे मृत्यू पण येत नाही, तिथे पुण्य संपलं म्हणून हे सगळं सोडून जावं पण लागत. तिथेच राहा जोपर्यंत ही पृथ्वी बुडत नाही, जोपर्यंत तिचा नाश होत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथेच राहा. फक्त तिथे अडचण एकच आहे, सूर्याचा प्रकाश नाही. स्वर्गापेक्षा सुख अधिक आहेत, स्वर्गापेक्षा सुद्धा अधिक विकसित आहेत सगळे जीव. नाग असले तरी विकसित आहेत, तिथे असणाऱ्या सगळ्या देवता विकसित आहेत, तिथे राहणारे लोक विकसित आहेत, अतिशय चांगले वागतात, कुटुंब वत्सल आहेत, एकमेकांवर प्रेम करतात, कुणी कुणाशी भांडत नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास दुःख नाही, अत्यंत वैभव आहे. आणि ह्या प्रत्येक लोकांमध्ये हे सगळं वैभव भरलेलं आहे. फक्त एकच आहे तिथे की त्या ठिकाणी मात्र भय त्यांना भगवंताचं आहे. की त्या ठिकाणी जर कुणी प्रकाश घेऊन आला, त्या ठिकाणी जर वरून कुणी आला आणि त्यांनी त्याच्यावरती जर हल्ला केला तर त्या पातालापर्यंतच्या लोकांमध्ये मनुष्य राहू शकत नाही, म्हणजे त्याचा नाश होतो. तर त्यामुळे तिथे मग उजेड कुठला? तिथे रात्रंदिवस एकच काळ आहे, आणि तो म्हणजे नागांच्या मस्तकावरच्या मण्यांचा प्रकाश, लख प्रकाश आहे दिवसासारखा. काल आपण जसं पाहिलं प्रियव्रताचं चरित्र की मला अंधार नकोच आहे, 24 तास प्रकाश पाहिजे, तसं 24 तास प्रकाश पाताल लोकांमध्ये. पाताल म्हणजे अतल सुतल वितलापासून सगळीकडे प्रकाश आहे. आणि भगवंतांनी सांगितलं, म्हणजे ब्रह्मदेवानी सांगितलं की एवढे सगळे लोक आता तुमच्याकरता तयार होऊन आहेत. या सर्व लोकांमध्ये तुम्ही विहार करू शकता. त्यात विहार करण्याकरता आम्हाला मार्ग 3, पितृयान मार्ग, त्यानंतर देवयान मार्ग, आणि तिसरी नरकाची गती. अत्यंत पाप केलं तर नरकाच्या गतीने जा. मध्यम पाप पुण्यानी युक्त आहेत तर इथेच पितृयान मार्गाने जन्म आणि मृत्यू गतागत करा. देवयान मार्गाने गेलात तर आता आपण म्हटलं तसं त्या ब्रह्मकटाहाला ओलांडून वरती जा. त्या महा लोकात गेला, तिथून पुढे आणि मग प्रगती करत करत त्या ब्रह्मलोकाला जा. परवाच्या दिवशी आपण जो विषय घेतला होता तो की हळूहळू हे सगळे श्रेष्ठ पुण्यात्मे त्या लोकातून पुढे निघून जातात. त्यांना जर महालोकातच कायम राहायचंय आणि जर पृथ्वी तलावरच्या सगळ्या जीवसृष्टीशी संबंध ठेवायचा आहे तर ते प्रलयाच्या काळी पुढे निघून जातात. म्हणून ह्या 2 मार्गांना, एक धूम मार्ग आणि दुसरा अर्चिरादी मार्ग किंवा पितृयान मार्ग आणि देवयान मार्ग, असं त्या 2 मार्गांना म्हणून त्यांनी त्या मार्गाने जीवानी आपली गती स्वीकारावी याकरता हे सगळं ब्रह्मांड रचून ठेवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये ग्रह, तारे, नक्षत्र, त्यांच्या गती, त्यांच्या एकमेकांशी असणारे त्यांचे परस्पर संबंध, ती संबंध सृष्टी जी ज्या तऱ्हेने आकाशामध्ये तोलून राहिलेली आहे, कारण नक्षत्रगण तोलले गेलेले आहेत, सगळ्या वेगवेगळ्या सूर्यमाला अशा तोललेल्या आहेत आणि त्यामुळे त्या ज्या प्रकाराने त्या ठिकाणी राहत आहेत. आज एक सिद्धांत आम्ही मांडायला जातो
पण तो सिद्धांत 4-2-5 वर्षामध्ये उलटा पालटा कोलंट्या खातो बिचारा. कारण हॉईल नारळीकरांनी मांडलेला सिद्धांत सुद्धा मागे पडला. त्यांना त्याच्याकरता एवढा मोठा सन्मान जगभरामध्ये प्राप्त झाला. पण इंटरप्लॅनेटरी फोर्सेस वरतीच तो सिद्धांत होता की आकाशामध्ये उपस्थित असणारे जे ग्रहगोल आहेत त्या ग्रहगोलांचं संतुलन राहतं कसं, ते असे संतुलित केवढं जगडव्याळ प्रकरण आहे. आम्हाला पृथ्वीच एवढी मोठी वाटते, त्याच्यापेक्षा आकाशमंडल, ग्रह, तारे आणि ज्योतिर्गण ही सृष्टी ही फार मोठी आहे, पुष्कळ मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे ह्या सृष्टीचं जे रूप आहे ते जर आम्ही डोळ्यापुढे आणलं तर इथे ह्या सृष्टीचा विचार ते का करतात, एवढ्याच करता की एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये रोज उलथापालथ आहे, रोज लोक जन्माला येत आहेत, रोज लोक मरत आहेत, रोज घटना घडत आहेत आणि माणूस मान अपमान, दुसऱ्याचं मन, द्वेष, बुद्धी, मत्सर, लोभ, अनेक प्रकारे अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेऊन मनुष्य वागत राहतो. त्यांनी म्हटलंय हे सगळं ज्या दिवशी आम्हाला समजेल त्या दिवशी आमच्याकडे निश्चितपणाने ह्या जगाच्या विषयीचा मोह राहणार नाही. आपलं जीवन आहे ते मोहरहित जगता येईल. एवढ्याच करता, अगदी एवढ्याच करता या सृष्टी उत्पत्तीचा विचार या ठिकाणी मांडलाय. श्रीराम जय राम मनमोहना, 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 श्रीराम जय राम मनमोहना. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मूळ कथानकाकडे येऊ. काही गोष्टी अशा असतात, किती जरी भागवत कथा रंजक असली तरी सुद्धा त्यातले काही विषय थोडे आपल्याला नको वाटले, वृक्ष वाटले, जरा क्लिष्ट वाटले तरी ते आपल्याला रेटून पुढे न्यायचेच असतात की ते करायचं, जायचं पुढे. त्याप्रमाणे हा सृष्टी उत्पत्तीचा विषय सुद्धा खूप विस्ताराने आहे, खूप मोठा आहे आणि एका भागवत कथेमध्ये तुम्ही जवळजवळ 4-5 तास मांडलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा पुष्कळ बारकाईने विचार केलेला आहे. आज आपण फक्त जाता जाता आपण बघितलं आहे, आपली या भागवत कथेची पुन्हा भूमिका वेगळी आहे. आजकालच्या भाषेत बोलायचं तर थीम वेगळी आहे आपली, त्यामुळे त्या थीम प्रमाणे आपण चाललोय. तर आज आता आपला जो विषय आहे ते अजामिळाचं आख्यान आहे. त्या अजामिळाच्या आख्यानाचं आख्यान छोटं आहे, ते उपाख्यान म्हणूनच प्रसिद्ध आहे. हा जो संवाद आहे तो राजा परीक्षिती आणि शुकमहामुनींच्यातलाच आहे, जे आपण आतापर्यंत म्हणतोय ना की अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे जे संवाद आहेत त्यांनी एकमेकांना ज्या गोष्टी म्हणजे इन्फॉर्मेशन फ्रॉम हॉर्सेस माउथ म्हणा किंवा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणा, अगदी ज्यांनी जे बोललेलं आहे ते तसं इकडे शक्यतो घेतलं अशा अर्थाने जेव्हा येतं तेव्हा मग ती नावं येतात आणि त्यांचे संवाद येतात. ते संवाद त्यांच्याच नावाने मांडले जातात आणि मग आपण समजायचं की आता इथे शौनकांना सूत सांगताहेत किंवा असं लक्षात घ्यायचं की ह्या दोघांच्या संवादामध्ये त्या विषयाचा त्यांनी काय सांगितलंय म्हणून अंतर्भाव केलाय. हे आपलं त्यात काही न घालताच जे जसं आहे तसं घेतात. इथे हा प्रत्यक्ष राजा परीक्षित आणि शुक महामुनींचा संवाद आहे. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की शुक महामुनी परीक्षितांनी प्रश्न विचारला आणि त्यांना त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. प्रश्नाला मी फार आता महत्त्व देऊन आपण तो विषय वाढवायला नको.
आपण शुकमहामुनी काय म्हणतात ते बघू. की मूळ गोष्ट अशी आहे की आत्ता आपण जे म्हटलं हे सृष्टीच्या चक्राबद्दल की पाप झालं आणि नरकात जावं लागेल आणि नरकाच्या भयंकर यातना भोगाव्या लागतील. पण मनुष्य आहे, टू अर इज ह्युमन असं आम्ही म्हणतो की चुका करणं हा माणसाचा धर्म आहे, तो चुकतोच कितीही म्हटलं तरी. मग आता इथे राजा परीक्षितांनी विचारलं की ह्या चुका झाल्या तर काय करायचं, चुका तर होतच राहतात, त्या चुकांचं परिमार्जन कसं होईल, त्या चुकांपासून माणूस बाजूला कसा जाईल. त्याकरता त्यांनी इथे म्हटलंय की म्हणाले चुकांच्या वरती पापाच्या वरती एकच परिणामकारी कर्म आहे आणि ते म्हणजे प्रायश्चित्त. जशी आपली नित्य नैमित्तिक आणि इतर दैनंदिन जशी कर्म आहेत किंवा काम्य कर्म आहेत त्याच्यासारखंच एक प्रायश्चित्त कर्म सुद्धा आहे. तर म्हणाले हे जे प्रायश्चित्त कर्म आहे ते या जन्मामध्ये त्या पापांचं प्रायश्चित्त घेण्याकरता आम्ही त्या कर्माचा अवलंब करतो. पण म्हणाले एक लक्षात घे राजा, की राजा म्हणतो मग असं तुम्ही म्हणता तर म्हणाले एक गोष्ट मला सांगा की मला आपण पाप म्हटल्याबरोबर माझ्या मनात आणखी एक प्रश्न आला. म्हणाले की मनुष्यांच्या करता राजदंड आहे, मनुष्यांकरता समाजदंड पण आहे चूक केली तर त्या चुकीवरती कधी समाज पूर्वी वार टाकत होता, आज असं आहे आम्ही फार सहिष्णू झाल्यामुळे तुरुंगातल्या माणसालाही बाहेर सोडा, कितीही अपराध केले तरी त्याच्यावरती कृपा करा. ही आमची भूमिका मानवतावादी फारच बदललेली आहे. परंतु आपल्याकडे पूर्वी समाजाला घातक असणाऱ्या कोणत्याही गोष्टी ह्या समाजामध्ये कधीच उभ्या राहू दिल्या नाही, कठोरपणाने त्या नष्ट केल्या. परदेशाचं आम्ही कौतुक करतो की अहो त्या दुबईमध्ये जा, अहो त्या कतारमध्ये जा, कुठेही गल्फ कंट्रीज मध्ये जा, पाकिट रस्त्यावर जिथे पडलंय तिथेच पडलेलं राहतं. अहो का नाही राहणार, त्या पाकिटाला जो हात लावेल त्याचे हातच तुटणार आहेत. शिक्षा जबर झाल्याशिवाय मनुष्य गुन्ह्यापासून परावृत्त कसा होईल. तर त्यामुळे इथे राजाने म्हटलं की परीक्षितांनी की मनुष्याला राजदंड आहे, मनुष्याला समाजदंड आहे, हे लौकिक दंड आहेत. आणि म्हणाले धर्माने मनुष्याला आणखीन एक दंडाचा धाक आहे, कारण तो पाहिलेला नाही म्हणून धाक आहे असं म्हणायचं. की पारलौकिक पातळीवरती नरकवास अधिक ज्या शिक्षा आहेत ते दंड आहेत. इतके सगळे दंड मानवाला माहीत असून सुद्धा माणूस पाप का करतो, का पाप करण्याकरता प्रवृत्त होतो. तर म्हणाले प्रायश्चित्ताने माणसाची सुटका होते असं म्हणून तो पाप करायला प्रवृत्त होतो का, की ह्याच्या बदल्यात हे केलं म्हणजे झालं. जसं मनुष्य म्हणतो की भगवंता मला तर सगळा धंदा ब्लॅकचा करावा लागतो, तूच माझा पार्टनर हो ना. म्हणून त्या बालाजीच्या डोक्याला खूप ताप आहे, सगळे बालाजीचे पार्टनर आहेत. कारण आणि सगळ्यांनी त्याला आपल्या एक भागाचा दोन भागाचा कमीत कमी भागाचा पार्टनर करून घेतलेला आहे. भागीदार आहेस तू आमच्या, काय जे असेल ते पापाचं असेल नाही तर अयोग्य गोष्टींचं असेल. पण म्हणाले मनुष्याची प्रायश्चित्तापासून जर सुटका करून घ्यायची आहे, मनुष्य एकदा सुटका करून घेतो आणि पुन्हा पुन्हा तेच पाप करतो जे आम्ही चर्चेस मध्ये पाहतो. दर रविवारी तो जातो चर्चमध्ये, कन्फेशन देतो आणि पुन्हा ताज्या दमानी पाप करायला आठवडा त्याला मोकळा राहतो की पुन्हा रविवारी गेला की आहेच त्याला कन्फेशन. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं इथे की हीच पाप जर मनुष्य पुन्हा पुन्हा करू लागला तर प्रायश्चित्त ह्या शब्दाला काही अर्थ नाही. दुसरा सिद्धांत म्हणून आता शुकमुनी त्यांना सांगतायत की कर्मानी कर्माचं समूळ नाश करणं कधी शक्य नसतं. कारण एक कर्म केलं, प्रायश्चित्त हे पण कर्म आहे, पाप हे पण कर्म आहे. पाप ह्या कर्माचा समूळ नाश करण्याकरता प्रायश्चित्त कर्म केलं तर नाश का होत नाही. त्यांनी उत्तर दिलं अज्ञान. पहिलं पाप कर्म करतो, शहाणा असता तर केलं असतं का, कारण बुद्धी त्यावेळी अज्ञानात असते म्हणूनच करतो. आणि त्याचबरोबर हे आता जे प्रायश्चित्त कर्म करतो तेही अज्ञानच आहे. कशा करता, कारण ते केलेलं कर्म एकदा संपू दे बाबा, त्याचा मला लागणारा दोष दूर होऊ दे बाबा, त्यातनं मी बाहेर पडलो म्हणजे सुटलो, याच्या करता तो कर्म करतो. पण तो हे कर्म पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच घडू नये ह्या भूमिकेतून तो कधीच करत नाही. हे कर्म अत्यंत वाईट आहे म्हणून हे कधी घडू नये या भूमिकेतून तो कधी करत नाही. आणि म्हणून ते म्हणाले की पापवासना त्यामुळे कायमच्या मिटत नाहीत,
उलट मनुष्याला एक चांगला व्हाया मीडिया सापडला असं वाटतं. अरे बरं आहे, इकडे यावं तिकडे यावं, तर आपलं या मार्गाने गेलं मधनं पुष्कळ बरं झालं, काही करून आम्ही मोकळे होऊ शकतो. तर म्हणाले हे प्रायश्चित्ताचं तत्वज्ञान काही खरं नाही. म्हणाले धर्मज्ञानी आणि श्रद्धावान पुरुष जे आहेत ते आपल्या ठिकाणी यमनियम आदींचा अवलंब करून अंतर्बाह्य पवित्रता मिळवून घेतात. भगवंताच्या आश्रयाने राहणारे जे भक्त आहेत, कोणाच्याही आयुष्यामध्ये अयोग्य कर्म होत नाही असं नाही, होऊ शकतं, होत असतं. लौकिक जीवन जगत असतो मनुष्य, तरी सुद्धा तो भगवंत शरण होऊन आपली पाप नाश करतो. म्हणाले देवाच्या ठिकाणी किंवा सत्पुरुषांच्या ठिकाणी सत्संगतीमध्ये आत्मसमर्पण करून आणि भक्तांची सेवा करून मनुष्य आपल्या पापाचा परिहार करू शकतो. म्हणाले भक्ती मार्ग हा या जगामध्ये पापाचा परिहार करण्याकरता सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे. आता पुढे ते म्हणतात की म्हणाले हे प्रायश्चित्त कर्म कसं आहे. शुकाचार्य जरा कठोर बोलतात. ते म्हणाले एका सुंदर अशा कलशामध्ये दारू भरलेली आहे, त्याचं मुख बंद केलं आहे आणि गंगेच्या पात्रामध्ये तो कलश बुडवून धुवून घेतलाय. म्हणजे असं की गंगेने पवित्र केली ना दारू, आता प्यायला मोकळा आहे. म्हणाले असं हे प्रायश्चित्त आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे असं प्रायश्चित्त कधीच होऊ शकत नाही. म्हणाले मी तुला याच्या संदर्भामध्ये एक जुना इतिहास सांगतो की यमाचे दूत आणि विष्णूचे दूत यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे तो मी सांगतो. म्हणाले एका कान्यकुब्ज नगरीमध्ये एका दासीचा पती असलेला अजामिळ नावाचा अत्यंत वेदशास्त्र संपन्न आचरणशील उत्तम प्रकारे आपल्या जीवनामध्ये व्यवहार आचरण ठेवणारा आणि खऱ्या अर्थाने ब्राह्मण पण त्याचं सार्थक करणारा असा मनुष्य होता की त्याच्याबद्दल सगळ्यांना आदर होता. लहान होता मुलगा, अजून त्याचा विवाह नुकताच होत होता, म्हणजे त्याचा विवाह योजला आणि या सगळ्या प्रसंगात त्याचा विवाह झाला. अशी त्याच्यामधल्या कालाची आपल्याला थोडीशी संगती लावता येते. तर त्यांनी सांगितलं की पुढे त्याची ह्या दासीपती झाल्यानंतर अशी परिस्थिती झाली की तो वाटसरूंना बांधून ठेवायचा, म्हणजे आजकालच्या सारखं किडनॅपिंग, की त्यांना पकडून ठेवायचं, पैसे काढायचे. त्यानंतर म्हणाला कधी जुगार खेळायचा, कधी कपटानी कोणाचं सोनं लुटायचा, धन लुटायचा आणि लोकांना त्रास देऊन आपण पैसे मिळवत असे. इतकी त्याची अवस्था कठीण झाली होती. त्याचं वय 88 वर्षाचं झालं. त्या वृद्ध अजामिळाला त्याच्या 10 मुलं होती. त्या 10 मुलांमधला सर्वात लहान जो मुलगा होता त्या मुलाचं नाव नारायण असं होतं आणि तो त्याच्या आईवडिलांचा अत्यंत लाडका मुलगा होता. आता अजामिळाला वयाच्या 88व्या वर्षी हा एवढं लहान मूल त्यांच्याबरोबर खेळतंय, बोलतंय, बसतंय. त्याला त्याचा इतका लळा होता की आपल्या जेवणाबरोबर जेवायला घालायचे, पाणी पिण्यावर पाणी पाजवत असे, आपल्याबरोबर फिरवत असे, त्याच्याकरता वय विसरून तो खेळत असे आणि त्याच्या मुखामध्ये सारखं नारायण नारायण, त्याच्या स्मरणामध्ये सारखं नारायण नारायण. आणि त्यामुळे म्हणाले त्याचा मृत्यू जवळ आला याचं काही त्याला भान नव्हतं. त्यांनी पाहिलं की तो नारायणाच्या संबंधाने विचार करतोय आणि तेवढ्यात अजामिळाने पाहिलं की भयानक असे यमाचे दूत आपल्याला घ्यायला आलेले आहेत. त्यांच्या हातात फास आहे आणि त्यांची मुख उग्र आहे. त्या मुखांची आपल्याला भीती वाटावी असं त्या मुखांचं स्वरूप आहे. त्यांनी तो घाबरला. म्हणाले इथे मुलगा आणि आपला कुठे गेला नारायण, आता मला दुसरा कोण पाहणार, माझ्या जवळ कोण येणार. त्यांनी इतकी कळवळून नारायणा म्हणून हाक मारली. आणि त्यावेळी आता म्हणाले महाराज म्हणजे हे राजा परीक्षिता, हे लक्षात घे की मृत्यूच्या काळी भगवंताचं नाव जर अत्यंत उत्कटतेने आलं तर तो विष्णू लोकाला जाईल, तर तो उद्धरून जाईल, अशी त्याची स्थिती आहे. म्हणाले यमाचे दूत त्या ठिकाणी आलेत. त्या अजामिळाच्या शरीरातून आता त्याचं सूक्ष्म देह ते काढून घेत आहेत. आता आपण पाहिलं ना की मृत्यू होतो तेव्हा काय होतं, स्थूल देह जेव्हा सुटतो तेव्हा सूक्ष्म देह त्याच्यातून निघतो, कारण कारण देहाचं आता प्रयोजन नसतं. त्यामुळे तो कारण देह सुप्त अवस्थेमध्ये असतो. तो सूक्ष्म देह ते ओढून घेत आहेत. त्याबरोबर त्या ठिकाणी विष्णुदूत आहेत. त्या विष्णुदूतांनी जे यमदूत तो देह खेचतायत त्या देहाला त्यांनी ओढण्यापासून परावृत्त केलं आणि आपल्या बळाने ते त्यांनी थांबवलं. अडवल्याबरोबर यमाचे दूत म्हणाले, अरे आमच्या धर्मराजांच्या आज्ञेला अडवणारे तुम्ही कोण, तुम्ही कुणाचे दूत आहात, तुम्ही कुठून आलात.
आणि आम्ही याला नेतोय तर आम्हाला का अडवत आहात? तुमचं आम्हाला काय स्वरूप आहे सांगा. म्हणाले, तुमचं सगळं रूप देखणं आहे, चतुर्भुज आहात, गळ्यामध्ये माळा आहेत, उत्तम कुंडल आहेत, मस्तकावर मुकुट आहेत, अंगावरती जी वस्त्र आहेत ती पीत वस्त्र आहेत आणि मोठे तेजस्वी देखणे तरुण असे आहात, तर आपण कुठून आलात? तर म्हणाले, आपल्या हातातली आयुध सुद्धा शंखचक्र गदा पद्म अशी आहेत. तर म्हणाले, आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत, तुम्ही कुठून आले सांगा. जेव्हा यमदूतांनी असं म्हटलं त्यावेळी विष्णुदूत म्हणाले की अहो, तुम्ही खरोखरच जर धर्मराजाचे सेवक असलात तर आमच्याही प्रश्नांची उत्तरं द्या की दंड कसा दिला जातो, यमाचा दंड देण्याची पद्धत काय, तो कोणत्या गोष्टीवरती त्याचा दंड देतो, दंड देण्याला पात्र कोण आहे तेही सांगा. मनुष्यामध्ये पाप करणारे सगळेच जर दंडनीय असतील तर का त्यांच्यापैकी काहीच जण दंडनीय असतील? मी केलेल्या प्रत्येक पापाचा दंड प्रत्येकाला भोगावा लागतो का काहींना भोगावा लागतो, काहींना भोगावा लागत नाही? यमदूत म्हणाले, मी आपल्याला त्याचं उत्तर देतो. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. यमाच्या दूतांनी म्हटलं की सांगतो तुला की योग्य कर्म कोणती, अयोग्य कर्म कोणती. वेदांनी जी कर्म करायला सांगितली आहेत ते धर्म आहेत आणि वेदांनी जी कर्म करू नयेत असं सांगितलंय ते अधर्म आहेत. आणि धर्म आणि अधर्म याच्यावरती आम्ही पाप पुण्य तोलत असतो. वेद हे साक्षात भगवंताचं रूप आहे आणि त्यामुळे या जगामध्ये सत्व, रज आणि तम या गुणांनी युक्त असणारे सगळे प्राणी आहेत. त्यामध्ये कुणी कोणत्या गुणांनी विशेष प्रकर्षाने युक्त असा असतो तर त्याच्या ठिकाणचं त्याचे गुण, त्याचं नाम, त्याचं कार्य आणि त्याचं रूप यानुसार वेद त्यांची विभागणी करतो. आता त्यांनी सांगितलं की हा कोणत्या गुणाचा प्राणी आहे, म्हणजे सिंह आहे आणि तो जर आता मला पाप करायचं नाही म्हणून मी त्या हत्तीवरती उडी मारणार नाही, मी ते हरणाचं पिल्लू पळवणार नाही किंवा रानडुकराशी मी झुंज घेणार नाही असं म्हणायला चालणार नाही. तो जर असा नुसताच त्याच्या आळाला पोमेड लावून बसला तर काय उपयोग? म्हणाले, तो चांगला शूरवीरच असला पाहिजे. आणि त्यामुळे ज्याला ज्या योनीमध्ये ज्या गुणाच्या प्रादुर्भावात ठेवलेला आहे त्याचा आम्ही विचार करतो की सिंहाने काय केलं, वाघाने काय केलं, आणि अशा प्रकारे त्याचं गुण, त्याचं नाम, त्याचं कर्म, त्याचं रूप यानुसार वेदांनी त्यांचे विभाग केले. दुसरं म्हणाले, हा जो जीव आहे हा सगळं जे कर्म करतो त्या कर्माचे कोण कोण साक्षी आहेत? तर म्हणाले, सूर्य आहे, अग्नी आहे, आकाश आहे, वायू आहेत, त्याची इंद्रिय आहेत आणि त्याचबरोबर चंद्र, दोन्हीही संधी काल, रात्र, दिवस, दिशा, पाणी, पृथ्वी आणि काळ, आणि ह्याबरोबर सगळ्यात मोठा धर्म हा या सगळ्यांचा साक्षी आहे. म्हणाले, ह्या सगळ्यांच्यामुळे आम्हाला त्याचा अधर्म कळतो. कसा कळतो? आपण असं म्हणतो हे सगळे काय रिपोर्टिंग करतात की काय यमाकडे? तसं नाही. आमच्या देहामध्ये ही सगळी तत्व आहेत. सूर्य आहे, चंद्र आहे, अग्नी आहे, आकाश आहे, वायू आहे, ही सगळी तत्व आमच्या देहात आहेत. या सर्व तत्वांच्या ठिकाणी आम्ही जे योग्य कर्म किंवा अयोग्य कर्म करतो त्या कर्मांचे संस्कार होत असतात. ते जे संस्कार आहे त्यालाच आम्ही म्हणतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. कारण तो जो संस्कार आहे तो वासनेत परिणत होतो. तो झालेला जो संस्कार आहे तो धर्मापर्यंत ह्याच्या सूक्ष्म देहाबरोबर पोचतो. कारण ती सगळी इम्प्रेशन्स, आता आजकाल आपण ऑरा आणि या सगळ्याची पिक्चर्स काढायला लागलेलो आहे. सेन्सिटिव्ह कॅमेराजवरनं आपल्याला कळतं की त्या त्या व्यक्तिमत्वाचा ऑरा काय आहे. इतक्या स्थूल पातळीवरती सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाचं स्वरूप जाणून घेण्याची आमची ताकद आहे. ते तर त्या सूक्ष्म पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतायत. तर त्यांनी सांगितलं की म्हणाले, आम्हाला अधर्म कळतो, त्याच्या पात्रतेबद्दलचा निर्णय होतो आणि त्याप्रमाणे आम्ही पापकर्म करणारी सगळी माणसं दंडनीय समजतो. पुण्यशील पुरुष असतात
ते कर्म करतात, त्यांचाही गुणांशी संबंध असतो. म्हणून सर्वांच्याकडनं काही पुण्य काही पाप होतच असतं. कुणीही कोणतंही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणाले आम्ही त्यांचं वर्गीकरण केलंय. कुणी पुण्यात्मे आहेत, कुणी पापात्मे आहेत, कुणी पाप पुण्य दोन्ही एकत्र असलेले आहेत. म्हणजे कुणी व्हाईट आहेत, कुणी ब्लॅक आहेत, कुणी ग्रे आहेत. पण ही त्याच्यामध्ये वर्गीकरणाची बाजू आहेच आहे. म्हणाले कोणाला सुख आहे, कुणाला दुःख आहे, कुणाला संमिश्र आहे. आता आणखीन एक गोष्ट आहे. म्हणाले हा जो वर्तमान काळ आहे, ह्या वर्तमान काळावरून सुद्धा भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा अनुमान आम्हाला होतो. त्यामुळे ह्या माणसाचा आत्ताचा वर्तमान काळ काय, आत्ताचा काळ काय, सद्यस्थिती काय, याच्यावरून ह्याचं मागे काय होतं आणि आता याच्यावरून ह्याचं पुढे काय होणार आहे हेही आम्हाला कळतं. कारण ह्या वर्तमान काळामध्ये त्याची कोणती कर्म अधिक उत्कट आहेत आणि त्याची पूर्वकाळातली कोणती कर्म उत्कट आहेत. म्हणजे हा देह सोडताना ह्या दोन कर्मांची गोळाबेरीज पुढे कशी व्हायची आहे, या जन्माच्या त्याच्या कर्माला धरून तो पुढे कसा जाणार आहे हेही आम्हाला कळतं. म्हणाले आणि म्हणाले आणखीन कोण आहेत ह्या सगळ्याचा शहानिशा करणारे. ते म्हणाले भगवान ब्रह्मदेव आहेत. ते साक्षात आमच्या यमराजांच्या संयमनी नगरीमध्ये राहतात आणि तिथे राहून त्यांच्याबरोबर हा जो जीव आहे या जीवाला भविष्य काळात कुठे न्यायचं याचा तो विचार करतो. कारण त्याला जन्माला घालायचं काम ब्रह्मदेवाचं आहे. मग ह्याला कुठे जन्माला घालायचं. आता यमराज जे सांगतील त्याच्या आधाराने याला जन्माला घालायचं आहे. त्याप्रमाणे म्हणाले ते तिथे राहून त्यांच्याबरोबर भविष्यकाळाचा विचार करतात. आणखीन कोण विचार करतो, आता आपण ज्याचं वर्णन केलं तो सूत्रात्मा, विश्वात्मा, अंतरात्मा. जो क्षेत्रज्ञ आहे, जो आमच्या इथे आत राहतो, तो पण त्याचा निर्णय देतो. हे असं असं प्रकरण आहे. कारण हे जे हा जो जीव आहे, हा जीव असं असं वागतोय. म्हणाले ह्या जीवाला आपल्या पूर्वजन्मातली स्मृती नाही, त्याला पुढचा जन्म काय येणार आहे हे माहीत नाही. त्यामुळे वर्तमान काळामध्ये आहे ह्या देहाला तो गच्च धरून ठेवून देतो. म्हणाले त्याला सोडायला तयार होत नाही. काय कारण आहे, कारण त्याला सगळं अशाश्वत वाटतं ना, मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही. आणि म्हणून म्हणाले जीव पाप का करतो त्याचं उत्तर देतो. म्हणाले म्हणून त्याला याच देहाच्या विषयीची असणारी जे ममत्व आहे ते ममत्व त्याला ह्या पाप करण्याला भाग पाडतं. म्हणाले या जीवाच्या 16 कला आहेत. 5 तन्मात्र, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. ह्या त्यांनी 16 कला घेतलेल्या आहेत. आणि ह्या 16 ज्या कला आहेत जीवाच्या, ते म्हणाले जीवाच्या ठिकाणी हर्ष, शोक, भय आदी गोष्टी उत्पन्न करत राहतात. प्रत्येक प्राण्याचे जे स्वाभाविक गुण आहेत ते त्याला बळजबरीने ते कर्म करायला प्रवृत्त करतात. म्हणजे जसं आता लोक म्हणतात किंवा आपल्या तत्वज्ञानात किंवा संतांनी सुद्धा म्हटलंय की भक्ती अंगीकारणं स्त्रियांना फार सोपं आहे. त्या मानाने पुरुषाला भक्त होणं फार अवघड आहे. कारण स्त्रीच्या ठिकाणी अनन्यता जी आहे ती फार पटकन येते आणि पुरुषाच्या ठिकाणी ती अनन्यता येत नाही लवकर. ती अधिक भावनाशील आहे. इतका भावनाशील पुरुष नाही. आणि त्यामुळे जो जीव गोसावी आहे त्यांची कथा माझे गुरु नेहमी सांगत असत. म्हणाले मीराबाईंना कळलं की हा एक अधिकारी पुरुष इथे राहतो आणि त्या जेव्हा प्रवासाला निघाल्या वृंदावनच्या, त्या प्रवासात नेमक्या त्यांच्या गावावरून जात होत्या, तिथे थांबल्या. त्यांनी निरोप दिला मला आपलं दर्शन घ्यायचंय. तर त्यांनी सांगितलं मी कुणा स्त्रियांना भेटत नाही. तर त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की त्यांना विचारा एक भगवान श्रीकृष्ण सोडून या जगात कोण पुरुष आहे. तो ते जीव गोसावी धावतच बाहेर आला. तेवढ्याला कुठे अधिकारी बाई आलेली दिसते. आणि त्यामुळे यांनी सांगितलं प्रत्येकाची जी स्वाभाविक कर्म आहेत ती कर्म जीवाचं प्रारब्ध स्थूल आणि सूक्ष्म शरीर ते प्राप्त करून घेतो आणि प्रकृती बरोबर त्याचा संयोग झाला म्हणजे देहाबरोबर की तो सगळ्या गोष्टी विसरतो आणि ह्या जन्मामध्ये त्याला जे जसं करावंसं वाटतं तसं तो करत राहतो. तुम्हाला सांगतो म्हणाले त्या अजामिळाची परिस्थिती. हा अजामिळ शास्त्रज्ञ होता, चांगला मोठा शास्त्री पंडित होता, चांगला सदाचारी मनुष्य होता, विनयशील होता, मंत्रवेत्ता होता. म्हणाले हा सगळ्यांना उत्तम प्रकाराने आदर करून गुरु, अग्नी, अतिथी, आपले पिता, माता ह्या सगळ्यांची सेवा करत होता. अहंकार रहित होता, प्राण्यांचं हित चिंतत होता. असं असून सुद्धा तो रोजच वडिलांच्या आज्ञेप्रमाणे शेतात जाऊन काय जे लागतील ती फुलं, समिधा, यज्ञाची तयारी, औषधी सगळं घेऊन येत असे.
एके दिवशी त्या समिधा आणि हे सर्व सामग्री आणण्याकरता तो गेला आणि त्यांनी पाहिलं की त्या मार्गावरती एक वेश्या आहे, दारू पिऊन उन्मत्त झाली आहे आणि तिला देहाचं भान नाहीये आणि ती असेच काही शरीराचे वेडेवाकडे हावभाव करत ती फिरते आहे आणि तिच्याबरोबर असाच एक स्वैराचारी पुरुष फिरतोय. ते पाहून त्याचं मन विचलित झालं आणि त्याला वाटलं ही वेश्याच मला मिळाली पाहिजे. त्याचं लग्न झालेलं आहे, विवाहित आहे तो, परंतु त्यांनी त्या स्त्रीला बघितल्यानंतर, त्या वेश्येला पाहिल्यानंतर तो रोज तिच्याकरता प्रयत्न करू लागला. आणि तिने जेव्हा सांगितलं की बाबा रे, तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर तुला संपत्ती द्यावी लागेल, त्यांनी आपल्या वडिलांची सगळी संपत्ती खर्च केली. त्या स्त्रीची जी काही मनोकामना आहे ती तो पुरी करत असे वडिलांच्या पैशानी. ती प्रसन्न राहायला लागली, तिला जे बरं वाटतं आहे ते सगळं हा करायला लागला. ती काय आणून दे, अमुक कर तमुक कर, जे जे मागेल त्या प्रत्येक तिच्या मागण्या तो पुरवू लागला. आज स्वतःच्या विवाहित नवपरिणित वधू आहे, तिचा त्यांनी त्याग केला. हा मूर्ख ब्राह्मण न्यायाने वागणं सोडून असा अन्यायाने वागायला लागला. त्या आता पैसा संपला, मग आता कुठूनही जाऊन कोणत्याही मार्गाने पैसा मिळवून त्या वेश्या स्त्रीचं खूप मोठं कुटुंब याला सांभाळावं लागत होतं. आणि त्यामुळे म्हणाले हा असा स्वच्छंद वागायला लागला होता आणि कुठल्याही मार्गाने पैसा मिळवत होता. हे सगळं झाल्यानंतर आता त्यांनी म्हटलं की ह्या आता यमराजाचे दूत म्हणतायत की ह्या ज्या माणसांनी आपला मृत्यूकाळ जवळ येतो आहे, आपण 88 वर्षाचे झालेलो आहोत, तरी सुद्धा जी काही आयुष्यामध्ये आपण चूक केली आहे ती चूक आहे असंही त्याला वाटत नाही आणि मृत्यूकाळ जवळ आल्यानंतर त्याचं आपण प्रायश्चित्त घ्यावं असंही म्हणाले त्याला वाटत नाही. आणि म्हणाले हे यमदूतानं बघा, ही केवढी खेदाची गोष्ट आहे. आता इथे विष्णुदूत म्हणतात, म्हणाले पण इथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना सुद्धा दंड होतो का? म्हणाले प्रजेचे रक्षक आहेत, शासक आहेत, ते सगळे समान दृष्टी ठेवणार आहेत असं जरी म्हटलं तरी ते जर अन्याय करायला लागले तर काय करायचं? तर त्यांना काही कळत नाही या लोकांना. की म्हणाले मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माझा बोलण्याचा जर मतितार्थ तुमच्या लक्षात येत नसेल तर मला असं म्हणायचं आहे की हा मनुष्य जे विद्वान आहेत ते धर्म काय आहे हे जाणतात, पण सामान्य जो मनुष्य आहे त्याला काय माहितीये धर्माची, तो काय त्याचा बारकावा आणि त्याचा छल करणार आहे. त्यामुळे म्हणाले मी आपल्याला एकच सांगतो की आमच्याकडे एकच म्हटलेलं आहे, म्हणजे विष्णुदूत म्हणतात की आम्हाला आमच्या भगवंतानी म्हणजे विष्णूनी अशी आज्ञा केलेली आहे की मृत्यूकाळ जवळ आल्यानंतर अपिच्छेद सुदुराचारी, कितीही दुराचारी असला तरी सुद्धा त्यांनी भगवंताचं नाव घेतलं आहे ना, बस त्याला विष्णू लोकाला घेऊन या. म्हणून म्हणाले ह्या कोट्यावधी जन्मांच्या जरी याच्या पापाच्या राशी असल्या असं आपण म्हटलं आणि त्यांनी त्याचं प्रायश्चित्त घेतलं नाही असं जरी असलं तरी सुद्धा भगवंताच्या कल्याणकारक नावाचा उच्चार त्यांनी अत्यंत उत्कटतेने केला आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्या पापाची निवृत्ती करण्याचं आमचं काम आहे आणि आम्हाला आमच्या लोकांना नेणं हे आमचं काम आहे. म्हणाले कोणी चोर असो, मद्यपी असो, द्रोही असो, ब्रह्मघातकी असो, म्हणाले स्त्री, राजा, पिता, माता या सगळ्यांना मारणारा असो, म्हणाले ही सगळी पाप करणारा आहे, त्याला प्रायश्चित्त तेव्हाच आहे जेव्हा हे सगळं सोडून तो भगवत नामस्मरणामध्ये रमतो. आणि म्हणाले आम्हाला म्हणजे विष्णूंनी सांगितलं आहे त्याप्रमाणे की व्रताधिक त्याचं पाप नाशत नाहीत किंवा त्यांनी कोणती शुद्धी करण्याकरता आणखीन काही केलं, वेगवेगळी साधनं, तरीही त्याचं पाप दूर होत नाही. म्हणाले प्रायश्चित्ताने तर पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून पापाचा जर समूळ नाश करायचा असेल तर त्यांनी भगवत शरणच व्हावं, तर भगवंतच त्याच्या पापाची निवृत्ती करू शकतो. म्हणाले त्याशिवाय अन्य मार्गाने करू शकत नाही. मनुष्याला याच्यामधला एक शॉर्टकट ज्याला आपण सुवर्ण मध्य म्हणतो, गोल्डन मीन, त्या विष्णुदूतांनी यमदूतांना सांगितला. म्हणाले असं आहे की समजा जर का कुणी असं पाप करत असेल आणि त्याच्याकडनं केव्हाही पाप घडणं, आणि कुणाच्याही कडनं कुणी करत असेल असं म्हणायचं कारणच नाही, प्रत्येकाकडनंच अनेक चुका होतात. त्यांनी सांगितलं साध्या वेदना झाल्या तरी भगवंताचं नाव घ्यावं, डोकं दुखलं तरी भगवंताचं नाव घ्यावं, झोप आली, जांभई आली, ढेकर, काहीही जी हालचाल आहे ती हालचाल झाली की हरी हरी म्हणावं.
भगवंताचं नाव घेत राहावं. म्हणाले भगवंताचं नाव मुखामध्ये सातत्याने ठेवलं तर मृत्यूकाळी भगवंताचं नाव येऊ शकतं. म्हणजे कुठल्याही ह्याच्याकरता काय आहे की शिंक आली तर अवधान शिंकेकडे असतं, नामाकडे नसतं. म्हणून शिंक येताना सुद्धा मनातल्या मनात श्रीहरी श्रीहरी. काही काही लोकांचं काय असतं, हे ऐकलं भागवत की असे मी एक जण पाहिलेत की कुणाच्या इकडे गेले, कुणाचे एकमेकांच्या गप्पा झाले, यांचं आपलं सारखं मधून मधून श्रीहरी. लोक म्हणाले अहो हे काय आहे, तुम्ही सारखे श्रीहरी का म्हणता. बसलेल्या सगळ्यांना हे पटेल असं. आपल्याला जर त्याचं नाव पुन्हा पुन्हा घ्यायचं असेल मनातल्या मनात घ्यावं ना. 1 मिनिटांनी 2 मिनिटांनी 5 मिनिटांनी आपल्याला श्रीहरी श्रीहरी करायचं तर अगदी उच्चारच केला पाहिजे असं नाही. पण त्यांनी हा एक पर्याय दिला आणि त्यांनी सांगितलं की तपश्चर्या दान आदींनी जी पाप दूर होत नाहीत ती भगवंताच्या नावाने होतात. असं मी का सांगतो, कारण प्रायश्चित्तामध्ये रजोगुण कमी होईल, तमोगुण कमी होईल हे सामर्थ्य नाही. त्याच्यामध्ये केलेल्या कर्माला पुसून टाकणं एवढंच सामर्थ्य. त्यांनी केलेलं कर्म ते दूर करतील पण त्याच्या ठिकाणी त्याच्या चित्ताची शुद्धी करणार नाही. चित्तशुद्धीशिवाय हे सगळं फुकट आहे. आणि म्हणून प्रायश्चित्त विधीपेक्षा मनुष्याने भगवंताचं नामस्मरण करावं. त्याच्या नामामध्ये चित्तशुद्धी आहे. आणि म्हणून म्हणाले हे पार्षदांचं बोलणं ऐकलं. हे विष्णूचे पार्षद सांगताहेत. ते आता यमराजाकडे गेले आणि ते यमराजाला म्हणाले अहो आम्हाला त्यांनी आमच्याकडे विचारला प्रश्न, आम्ही दंड कसा देतो वगैरे. आणि म्हणाले त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली, आमचे पाश काढून घेतले. आणि असं आहे ना, यम हा कालाचा शासक आहे. आता याचा काल ठरलेला आहे, या श्वासावर काल संपणार आहे. आता तो श्वास तर या विष्णुदूतांनी खेचून घेतला, यमदूतांच्या हातात पाश गेले, आता विषय संपला. त्यांचे पाश फुकट गेले. आता ते यमाकडे आले. म्हणाले आता पुढं काय करायचं, कारण हे असं कधी घडलं नव्हतं. म्हणाले या यमदूतांच्या पाशातून त्याला वाचवलं ह्या पार्षदांनी. तर म्हणाले आता हा यमदूतांच्या पासून तो आता निर्भय झाला, स्वस्थ झाला. पार्षदांच्या दर्शनाने तो आनंदित झाला. त्यांनी त्यांना मस्तक लावून नमस्कार केला आणि म्हणाले अजामिळ काही बोलण्याची इच्छा करत होता तर पार्षद निघून गेले आणि आम्ही सुद्धा या संयमनी नगरीला, हे धर्मराजा हे यमराजा, आम्ही पण परत आलो. आता या निमित्ताने त्या अजामिळांनी सुद्धा हा जो विशुद्ध असा भागवत धर्म आहे तोही त्यांनीही ऐकला, यमदूतांनीही तो ऐकला. आणि हे यमराजांच्याकडे आल्यानंतर ते यमराजांना म्हणाले की आता तुम्हीच आम्हाला निर्णय द्या की हे असं कसं झालं. म्हणाले ह्या माणसाला तर पश्चाताप झाला. तो म्हणाला आता याच्या पुढे मी इतका वाईट असताना सुद्धा माझ्या मुलाला ममत्वानी हाक मारतो आहे. तरी सुद्धा विष्णुदूतांनी यावं. कारण आहे कारण मनुष्य अप्रामाणिक आहे. हो, भगवंताच्या राज्यात काही असा नियम नाहीये. मनुष्य त्याच्या ठिकाणी कितीही अप्रामाणिकपण करील पण भगवंत त्याचा काटा धारवाडी आहे, तो काही त्याच्या ठिकाणी इकडे इकडे करणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणाले हे बघा हा मनुष्य आता पापाने जरी कितीही बुडलेला असला, पापामध्ये कितीही लडबडलेला असला तरी सुद्धा आता ह्याच्या मनामध्ये मोठा पश्चाताप निर्माण झाला. आणि तो म्हणाला मी हे केलं, हे सगळं काम केलं कसं, माझ्याकडनं मी माझा धर्म सोडला, मी माझ्या आईवडिलांना सोडलं, त्यांना अत्यंत कष्टात टाकलं. आणि म्हणाले आता मात्र मी भगवंताच्या नामाखेरीज दुसरं काही करणार नाही. झालं ते झालं आतापर्यंत, ह्याच्या पुढे नाही होणार. आणि मग त्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. हा त्याचा विषय संपला. पण ह्या इथे यमाच्या नगरीमध्ये आल्यानंतर हे यमदूतांनी सांगितलं की अहो ही पाप पुण्य आणि अशी जी मिश्र कर्म आहेत ती हे सर्व जीव करतात. आणि ह्या जीवांना आम्हाला असं वाटलं की ह्या जगामध्ये सगळे जे कर्म करणारे लोक आहेत त्यांचा कर्माचा न्यायनिवाडा करणं हे आपण एकटेच आहात. सगळ्या प्राण्यांचा न्यायनिवाडा आपणच करता. आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आपण देव आहात, देवदेवेश्वर आहात. आपणच मनुष्याच्या पापपुण्याचा निर्णय करता, दंड देता, शासन करता. तर हे कसं घडलं, आजपर्यंत आपण दिलेला कुठलाही कोणताही दंड मोडला गेला नाही. परंतु ह्यावेळी मात्र हा अद्भुत चमत्कार झाला आणि त्या माणसाचा मृत्यू टळला. त्या अजामिळाच्या तोंडून भिवू नको असा शब्द, जे नारायण असा शब्द निघाल्याबरोबर म्हणाले भगवंता तुम्ही भिवू नकोस असं म्हटलं आणि आम्ही ताबडतोब तिथे जाऊन पोहोचलो.
आणि त्या यमाच्या पाशाच्या तो अडकण्याच्या आधीच आम्ही त्याला हे सगळं इथे घेऊन येण्याकरता प्रयत्नशील झालो. आम्हाला आता हे यमराजा तुम्हीच याचं रहस्य सांगा. हे पार्षद त्याला घेऊन जाण्याच्या तयारीत होते, आम्ही त्याला आणण्याच्या तयारीत होतो, परंतु ते श्रेष्ठ ठरले, आम्ही नाही. त्यामुळे त्यांनी विचारलं की आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ आहे का? म्हणाले भगवंतांनी निर्माण केलेला जो भागवत धर्म आहे तो परमशुद्ध आहे आणि अत्यंत गूढ आहे, गोपनीय आहे, कळायला कठीण आहे. तो जो जाणतो त्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि भागवत धर्माचं जे रहस्य आहे ते फक्त आम्हा 12 लोकांना माहिती आहे. त्यांनी त्यांची यादी दिली आहे. म्हणाले या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंभू, कुमारहा, कपिलो, मनुः, प्रल्हादो, जनको, भीष्मो, बलिर, वयासिकीर्वयम्. म्हणाले अशा प्रकारे द्वादशैते बीजानीमो असे आम्ही 52 प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव, मी म्हणजे स्वतः, यम, नंतर देवर्षी नारद, भगवान शंकर, सनत कुमार, कपिल देव आणि स्वयंभुव मनु, एवढ्यांनाच हा धर्म त्याच्या मुळामध्ये माहिती आहे. म्हणाले तुला आणखीन एक सांगतो की या भागवत धर्मामध्ये भगवान नामस्मरणाचं महात्म्य आहे. दुसरं महात्म्य आहे ते असं की साधूंचा संग आणि त्यांचं संरक्षण भगवंत करतो. साधूंचं संरक्षण करतो आणि भगवंताला शरण आलेल्यांचं तो संरक्षण करतो. त्या सत्पुरुषांना आणि ज्यांचं संरक्षण करण्याकरता भगवंत उभा राहिला आहे त्यांना दंड देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही, की त्या ठिकाणी मी माझा निर्णय देऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी शुक महामुनी म्हणतात, परीक्षिता हे लक्षात घे की मोठ्या मोठ्या पापांचं प्रायश्चित्त सुद्धा खात्रीने भगवन नामस्मरण आहे. आयुष्यामध्ये काहीही चुकलं तरी जितकं शक्य आहे तितकं अनन्य भावाने भगवंताला शरण जावं. जे भगवंताच्या चरिताचं उदार अंतःकरणाने श्रवण करतात, कीर्तन करतात, ज्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो अशा भक्तीनेच आत्मशुद्धी होते आणि आत्मशुद्धी झालेल्या पुरुषाला भगवंत सांभाळतो. त्यामुळे हे या नगरीच्या दूतांनो लक्षात ठेवा की माझं काळाचा सुद्धा त्याच्यावरती कोणताही अधिकार चालत नाही. काळ सुद्धा भगवत भक्ताच्या पुढे फिका आहे, तो मागे पडतो, त्याचं सामर्थ्य पुन्हा होतं. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय अजामिळाच्या आख्यानानंतर आजच्या भागामधलं मोठं आणि महत्वाचं आख्यान म्हणजे प्रल्हाद भक्तांचं आहे. त्यामुळे इथे नरसिंहाचा अवतार आहे, प्राकट्य आहे याच्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं त्याप्रमाणे जय आणि विजय ह्या दोघांनी सनकादिकांचा अपमान केला आणि त्यामुळे त्यांना शाप लाभला. त्या शापाचा परिणाम म्हणून ते हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष ह्या 2 रूपामध्ये जन्माला आले. आता ह्या दोन्ही मुलांचं जे चरित्र आहे त्यामध्ये आपण वराह अवतार पहिल्या दिवशी घेतला, त्यामध्ये हिरण्याक्षाचा वध आपण पाहिला. आता हिरण्यकशिपूचं जे चरित्र आहे ते हिरण्यकशिपूचं चरित्र आपण पाहूया.
म्हणाले आपल्या भावाचा वध झाला हे बघून त्यांना भगवंतानी वराह अवतार घेतला आणि आपल्या भावाला मारलं, हे काही बरं केलं नाही. त्यांचा हिरण्यकशिपूचा जळफळाट झाला, अत्यंत रागावला, क्रोधाने थरथर थरथर कापत त्याच्या डोळ्यातून नुसते क्रोधाचे असे लोट बाहेर पडत होते. असा म्हणाले, हे दैत्य आणि हे दानवांनो, तुम्ही सगळ्यांनी माझं ऐका की मी म्हणेन तसं तात्काळ करा, त्याला वेळ लावू नका. माझे जे क्षुद्र असे शत्रू आहेत त्यांनी माझ्या परमप्रिय अशा हितैषी अशा भावाला मारलेला आहे. तो समदृष्टी असला, माझी मनधरणी करून जरी असला राहत असला तरी सुद्धा त्यांनी देवांनी माझ्या भावाची अशा तऱ्हेने जो मृत्यू घडवून आणला आणि त्याच्या अधिकाराची जी पायमल्ली केली, त्या देवांनी म्हणाले जे काम केलं ते मला काही पटलं नाही. माझ्या भावाचा वध हा मी सहन करू शकत नाही. हा विष्णू जो मुळामध्ये शुद्ध असला तरी सुद्धा मायेने वाटेल ती रूप धारण करतो आणि वराहाचं रूप धारण करून त्यांनी माझ्या भावाचा त्रिशूळाने त्याचा गळा छाटून टाकला आहे आणि त्याचा मृत्यू घडवून आणलेला आहे. तर आता ह्या हिरण्याक्षाने म्हटलंय की माझ्या भावाचं जे मला तर्पण करायचं आहे ते माझ्या त्रिशूळाने त्या विष्णूचा वध झाला पाहिजे, मस्तकाचा छेद झाला पाहिजे आणि त्या रक्तानीच माझ्या भावाचं मला तर्पण करायचंय. आणि असं जेव्हा होईल तेव्हाच माझा क्रोध शांत होईल. आता तो मायावी शत्रू आहे हिरण्यकशिपू, त्याच्या ठिकाणी हा विष्णू निष्प्रभ झाला की सगळे देव निष्प्रभ होतील, ही भूमिका आहे. आणि आपण ह्या संबंध विश्वावरती सर्व लोकांच्या वरती जे राज्य करू शकू, त्या राज्यामुळे ह्या सर्व देवतांना जिकडे तिकडे इतस्ततः विखरून जावं लागेल. आणि हा सगळा विचार करून त्यांनी ठरवलं की या ठिकाणी जे चांगले तपी योग्य असे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी एक बघावं, म्हणजे आमच्या दैत्यांनी, की कुठे कुठे तपश्चर्या करतात, कुठे कुठे यज्ञ करतात, कुठे कुठे सत्कर्म करतात, त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांचा उच्छेद करावा. यज्ञ संस्था टिकू देऊ नये, त्यांचं तपाचरण टिकू देऊ नये, त्यांचे स्वाध्याय टिकू देऊ नयेत. अशा प्रकारे देव, ऋषी, पितर, प्राणी आणि धर्म यांचा तो विष्णू आश्रय आहे असं वाटत असेल तर म्हणाले तुम्ही त्यांच्या गायी मारा, तुमचे वेद संपवा, वर्णाश्रम धर्म जो आहे तो पूर्ण खिळखिळा करून टाका आणि तुम्ही जाऊन जाळा, उजेड म्हणजे उजाड करून टाका. अशा प्रकारे त्यांना एक आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे हिरण्यकश्यपूची आज्ञा शिरसावंद्य मानून ह्या दैत्य राजाचे जे सेवक आहेत ते निरागस प्रजेला छळायला लागले. देव स्वर्ग सोडून लपून बसले. सगळ्यांची परिस्थिती कठीण झाली आणि म्हणाले हिरण्यकश्यपूनी असा विचार केला की आता आपण अजिंक्य आणि अमर होण्यासाठी आणि या जगाचा एकमेव सम्राट होण्यासाठी आपल्याला कुणीही शत्रू राहू नये यासाठी आपण तप केलं पाहिजे. म्हणून तो मंदाराचलाला गेला आणि एका दरीत जाऊन अत्यंत तीव्र अशी तपश्चर्या करायला लागला. त्यांनी त्याचे हात उंच केले, हात उंचावून आकाशाकडे पाहत आणि पायाच्या अंगठ्याच्या टोकावरती उभं राहून तो रोज आपलं तपश्चर्या सकाळी सूर्योदयापासून रात्री सूर्यास्तापर्यंत अशी कठोर तपश्चर्या करत होता. पुष्कळ दिवस तपश्चर्या केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्या तपाच्या तेजाने त्याच्या मस्तकामधून बाहेर धूर यायला लागला. त्याच्यामध्ये आग बाहेर येऊ लागली आणि ती जी आग आहे, ती जी उष्णता आहे ती सर्व लोकांना त्रासदायक ठरली. लोकांना त्याच्यापासून सगळे होरपळून निघायला लागले आणि आता खाली वर आजूबाजू सर्व ठिकाणी लोकांना ती आग जाळायला लागली. ही परिस्थिती झाल्यानंतर लोकांना असं वाटलं की हे काय आहे, कशामुळे असं होत आहे. तेव्हा असं लक्षात आलं की जिथे तो तप करतो आहे त्या ठिकाणी देवांनी भगवान ब्रह्मदेवांना सांगितलं की बा हे सगळं असं घडतंय. भृगु, दक्ष असे सगळे जे देव ऋषी आहेत आणि देवता आहेत ते सगळे त्या हिरण्यकश्यपूच्या आश्रमामध्ये गेले. तिथे त्याला पाहिलं नाही, त्यांना दिसलाच नाही कुठे आहे ते.
कारण तो इतकी दीर्घ तपश्चर्या करत असताना त्याच्यावरती वारुळ निर्माण झालेली होती आणि त्या वारुळांच्या वरती बांबूच्या जाळ्या तयार झालेल्या होत्या. मुंग्यांनी त्याचे सगळे शरीरातलं मांस सगळं नष्ट करून टाकलं होतं. फक्त हाडाचा सापळा त्याचा शिल्लक राहिला होता आणि देहामध्ये श्वासोश्वास चालू होता. आणि त्यामुळे म्हणाले, ब्रह्मदेवांनी पाहिलं की हा इथे कुठे दिसत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, आता ह्याला कुठे शोधलं पाहिजे. आणि हे सगळं शोधून ते सगळं दूर केलं. दूर केल्यावर तो हाडाचा सापळा पाहिला त्यांनी. ब्रह्मदेवांनी त्याच्यावरती जल शिंपडलं अभिमंत्रित असं. आणि ते म्हणाले, तू आता स्वस्थ हो. किती तू कष्ट केलेस, किती तप केलं आहेस तू. इतक्या तपाचं फल म्हणून तुला जे पाहिजे आहे ते तू मला माग, मी ते तुला द्यायला तयार आहे. म्हणाले, याच्या इतकं कठोर तप, ह्याच्या इतकं तपामधून निर्माण झालेलं तेजस्वी तेज मी काही आजपर्यंत पाहिलं नाही. हे तुझ्या हृदयाचं अद्भुत सामर्थ्य आहे आणि त्यामुळे तुझे हे हाडासहित तुझे प्राण टिकून राहिलेले आहेत. म्हणाले, अशी कठीण तपश्चर्या तर कोणी ऋषींनी पण केली नाही. तर म्हणाले, हे तुझं धैर्याचं काम आहे. याकरता मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे पाहिजे असेल ते माग. म्हणून ब्रह्मदेवानी त्याला त्याचं अंग वज्राप्रमाणे कठोर करून पुन्हा मंत्राने अभिसिंचन करून त्या तापलेल्या सोन्यासारखं चमकदार तेजस्वी असं त्याचं शरीर बनवलं. आता त्याला ते दिसायला लागलं की हे आपल्याशी बोलतायत. त्याला काही कळत नव्हतं. ब्रह्मदेव आहेत हे त्यांनी ओळखलं. याचं कारण असं, त्याला आकाशातून हंसावर बसून येत आहेत असं दिसलं. म्हणाले, कोणीतरी देवता आहे, कोणीतरी नाही, हे ब्रह्मदेवच आहे, त्यांचंच वाहन आहे. म्हणजे तो जरी दिसत होता तरी त्याला दृष्टी नव्हती. मग सगळंच्या सगळं त्याचं सर्व तेज नष्ट झालेलं होतं. त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिलं, त्यांना नमस्कार केला, त्यांची स्तुती केली आणि तो प्रसन्न झाला. म्हणाला, आपण माझ्या तपाने प्रसन्न झालात याचा मला आनंद आहे. प्रभो, वर देणाऱ्यांच्यामध्ये आपण श्रेष्ठ आहात. आपण जर मला इष्ट वरच देणार असलात तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहून वेगळ्या असलेल्या कोणत्याही प्राण्यापासून मला भय राहू नये आणि मृत्यू येऊ नये. मग ते मनुष्य असोत, पशु असोत, देव असोत, दानव असोत, मोठे नाग असोत, प्राणयुक्त असोत किंवा प्राणहीन असोत, आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात, कोणत्याही शस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझ्याशी सामना करणारा कुणीही नसावा. म्हणजे माझ्या इतकं बल कुणाच्याच ठिकाणी नसावं. मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा. नंतर इंद्रादी जे लोकपाल आहेत त्या सगळ्यांच्यावरती माझं अधिराज्य असावं. म्हणजे थोडक्यात देवतांचं राज्य हे मला प्राप्त व्हावं. आणि तपस्वी आणि योगी लोक जे आहेत त्यांना जे ऐश्वर्य मिळतं तेही ऐश्वर्य मला मिळावं. अशा प्रकारे मोठा वर मागून हिरण्यकशिपुनी ब्रह्मदेव म्हणाले, तू आज ह्या क्षणी जे मागशील ते द्यायला मी तयार आहे. आणि त्याप्रमाणे हिरण्यकशिपुनी त्यांना तो वर दिला. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण.